कार्यक्रमाला थोडा उशीर झाला. घटनेकडनं आम्ही सांस्कृतिक उपक्रम घेतो. या कार्यक्रमाकडेही आम्ही सांस्कृतिक उपक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम याच दृष्टीनं पाहतो. काल परवा मी इथं म्हणालेलो आहे, जे आता राजू परुळेकर आणि सुप्रियाताईंसाठी थोडं मुद्दाम विदित करतो. गेल्या 60 वर्षात देशातलं राजकारण आणि समाजकारण यांच्यात एक तुटकपणा आलेला आहे. राजकारणी माणसं ही आपल्या आपल्या पक्षीय चक्रातच अडकलेली असतात, असा एक समज सर्वत्र आहे. आणि सर्वसामान्य जनता इथली आपला राजकारण्यांशी काही संबंध नाही अशा पद्धतीनं वर्तणूक करायला लागलेली आहे. मी लिहिण्याचा प्रयत्न करणारा एक लेखक आहे, पत्रकार म्हणून मी जगलेलो आहे आणि माणूस म्हणून या पृथ्वीवर या भारतात मी जगतोच आहे. त्यात मी गेल्या 40 वर्षातला सगळ्या राजकारणाचा परिसर अनुभव पाहत आलेलो आहे. नागरिक म्हणून आपल्याला ते कळतच बरंच. त्यात जाणवतं असं की राजकारणी आणि समाज हा एकमेकांपासून तुटत चाललेला प्रकार आहे. मग गांभीर्यानं आम्ही असं ठरवलं की हे जे काही तुटकपण येत चाललंय ते पुन्हा एकदा सांगणं. राजकारणी ही माणसं सुद्धा माणसातलीच असतात, आपल्या समाजातलीच असतात आणि माणसांनाही तो साक्षात्कार देणं की फार वेगळी जात नव्हे. अर्थात गेल्या 60 वर्षातल्या राजकारण्यांनी स्वतःची एक जात तयार करून घेतली आणि समाजापासून हळूहळू तुटले, ते हा मोठा दोष आहे. पण म्हणून मग आम्ही नव्या पिढ्यांवर लक्ष केंद्रित केलं आणि पक्षाचा विचार न करता या मंडळींना या व्यासपीठावर निमंत्रित केलं. त्याची आणखी काही कारणं आहेत. ती अशी आहेत की ही नव्या पिढीची मंडळी आपापल्या पद्धतीनं राजकारणात पाय रोवून उभी राहणारच आहे. गेल्या 40 वर्षात आपल्या समोर उभी राहिलेली जी राजकारणी मंडळी आहेत यांनी आत्ता आपला एक प्रभाव निर्माण केलेला आहे आणि हा प्रभाव अजून 20-25 वर्ष राहणार आहे. मी असा विचार करतो की ही आत्ताची तरुणी पिढी, या राजकारणातली मधली पिढी, ही पुढच्या शतकभरावर परिणाम करणार आहे. तर मग आत्ता ही तरुण आहेत तेव्हा यांच्या डोक्यात नेमकं या देशाबद्दल, समाजाबद्दल, इथल्या समाजकारणाबद्दल, राजकारणाबद्दल, इथल्या समस्यांबद्दल, प्रश्नांबद्दल काय काय आहे ते जाणून घेऊया. ते जाणून घेण्याचं तेही कारण आहे की भविष्यात ही माणसं काय वागतात, काय परिणाम करतात समाजावर, हे पाहणारे आपण साक्षीदार असू, पुढचा काळ साक्षीदार असेल. त्यामुळं यांना जाणून घेणं आणि त्यांच्याशी आस्थेवाईकपणे आपण स्वतःला जोडून घेणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मला कोणीतरी काल पत्रकारांमधली चर्चा सांगितली. ते थोडं खाजगी होतं तरी थोडं उद्वेगानं मी जाहीर करू पाहतो की या मंडळींकडे पाहताना सुप्रियाताई सुळे किंवा विश्वजित कदम येऊन गेले, त्या ही स्थिर स्थावर प्रस्थापित असलेल्या राजकारण्यांची मुलं आहेत असं मला सांगण्यात आलं. मग त्याचं मी विचार करत राहिलो तेव्हा माझ्या आज सकाळी लक्षात आलं की ही प्रस्थापित राजकारण्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलं असली तरी राजकारणात टिकायचं असेल तर प्रत्येक देहाला स्वतःचा मेंदू वापरूनच टिकावं लागेल. प्रस्थापित राजकारण्यांचा भविष्यात या मंडळींना काही उपयोग नाही. यांना स्वतःच्या मेंदूनच जगावं लागणार. तर एक व्यक्ती म्हणून सुप्रियाताई सुळे किंवा विश्वजित कदम या माणसांकडे आपण पाहायला शिकलं पाहिजे. ते प्रस्थापितांची मुलं असणं हा त्यांचा दोष असू शकत नाही. त्यामुळं यांना स्वतःची डोकी आहेत, यांना स्वतःचे मेंदू आहेत आणि राजकारणाचं सत्य खेळ असा आहे की त्या व्यक्तीला स्वतःच्या मेंदूनच राजकारण करत उभं राहावं लागणार. यांनाही ते माफ नाही. त्यामुळं त्या खुल्या दिलानं, खुल्या नजरेनं आपण या व्यक्तींकडे पाहायला शिकलं पाहिजे. थोडी बारकीशी औपचारिकता, पाहुण्यांचं स्वागत करणं. मी आमच्या अक्षरमानवचे महत्वाचे कार्यकर्ते श्रीकांत सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी सुप्रियाताईंचं मानचिन्ह देऊन स्वागत करावं. मी श्रीकांत थेट अनौपचारिकपणे आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. मी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र आणि अगदी आभारापर्यंतची 1.5-2 तास तुम्ही जसे रंगाल तसं गप्पांच्या मन मोकळ्या गप्पांमध्ये राजू परुळेकरांनी सूत्र घ्यावीत आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद राजन.
हो. धन्यवाद राजन, या प्रकारचा उपक्रम केल्याबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, तरुण तडफदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्याची मला संधी दिल्याबद्दल पण राजन धन्यवाद. कारण मला स्वतःला त्यांच्याबद्दल खूप जिज्ञासा आहे आणि त्यांची मी मुलाखत घेतलेली आहे. पण कृपया आपले मोबाईल फोन स्विच ऑफ करावे किंवा सायलेंटवर टाकावे, त्यामुळे व्यत्यय येणार नाही आणि तुम्हालाही त्याचा पूर्ण आनंद घेता येणार नाही. मला त्यांच्याबद्दल जिज्ञासा, कुतूहल आहे. मी त्यांची मुलाखत अगोदर घेतलेली आहे रेडिओसाठी, परंतु ती एका विशिष्ट विषयावरती मर्यादित होती. राजांनी जे अनेक परिप्रेक्ष्य आता सांगितले, अनेक डायमेन्शन सांगितले एका माणसामधले, त्या अर्थाने मला त्यांची मुलाखत घ्यायची होती आणि ती घेण्याची संधी या अक्षरमानव संस्थेतर्फे मला मिळाली, याबद्दल मी खूप आभारी आहे त्यांचा. सुप्रिया, मी तुमच्याकडे थेट प्रश्नाकडे येतो की तुम्ही अगोदर राजकारण घेण्याअगोदर खूप काम केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मला माहिती आहे ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, गरीब निराधार मुलांच्या क्षेत्रामध्ये, बचत गटांसंदर्भातलं काम आहे. या संदर्भातलं काम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत होते आणि व्यवस्थेशी, राजकीय व्यवस्थेशी तुमचा लढाई होत होता, संघर्ष होता. तुम्हाला रागही यायचा बऱ्याचदा की हे होत नाही, हे अजून का होत नाहीये. आणि तेव्हा साधारणपणे मला असं जाणवतं, म्हणजे चूक असेल तर तुम्ही सुधारा, की तुम्हाला असं वाटतं की राजकारणात आपण काही यायचं नाहीये म्हणून. आणि तुम्ही असं म्हणलं पण होतं 2-3 वेळा की मी नाही काय राजकारणात येणार. असं काय झालं की ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला राजकारणाच्या या क्षेत्रात यावं असं वाटलं? कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे वाटलं की इतर काही कारण नाही, तुम्ही जे काम करत होतं त्याच्यामध्ये अधिक सखोल तुम्हाला काम करता येईल असं वाटलं? काय कारण होतं? खरं तर मला राग अजूनही अनेक वेळा येतो, पण शेवटी आपल्याला सिस्टममध्ये चौकटीत काम करायचं असतं आणि गंमत तेव्हाच येते की ज्या लोकांच्या बरोबर त्या व्यवस्थापनेत काम करणं थोडंसं अवघड असतं, पण त्या सगळ्या प्रश्नांवर शांतपणे सगळ्यांना विश्वासात घेऊन तो कार्यक्रम का महत्वाचा आहे, का गरज आहे त्याची, हे समजून ते करण्यात गंमत आहे. आणि खरं तर ह्याच कामासाठी योगायोग होता. मी अजूनही खासदार कशी झाले राज्यसभेत याचा विचार जेव्हा मी करते तेव्हा तो कुठला प्लॅन कौटुंबिक तर नक्कीच नाही, कारण आजपर्यंत माझे आई वडील, लग्न झाल्यानंतर नवरा, यांनी मी काय करावा याचा निर्णय त्यांनी कोणी कधीच घेतलेला नाहीये इतके वर्ष. त्यामुळे डेस्टिनी शिवाय दुसरा कुठला शब्दच नाही त्याच्यासाठी. आता इथे दुसरा एक प्रश्न आहे की अपर हाऊसमध्ये तुम्ही अगोदर गेलात, म्हणजे राज्यसभेमध्ये तुम्ही अगोदर गेलात आणि नंतर लोकसभेत निवडून आलात. लोकसभेची निवडणूक ही खरी कसोटी असते कोणत्याही तरुण उमेदवाराकरता. त्या मनाने सुरक्षित, पण तरी सुद्धा निवडणूक ही निवडणूक असते, त्याच्यात काही होऊ शकते. कारण रायबरी गल्लीमधनं पण गांधी फॅमिली पराभूत होऊ शकते. तर ती निवडणूक लढताना तुम्हाला अनुभव जो आला, पहिल्यांदाचा अनुभव, तुम्हाला आता अनेकदा आयुष्यात निवडणूक लढावी लागेल, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतील, पण तो पहिला अनुभव तो कसा होता? काय तुम्ही पाहिलं, म्हणजे या समाजाचं जे सरमिसळ चित्र आहे ते काय पाहिलं? खरं तर माझी पहिली निवडणूक ही माझी नव्हतीच, ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती, त्याच्यात काम करणारे सगळेच पक्षाचे सहकारी मित्र शेतकरी पक्ष आहे, आपल्याकडचा अपेक्षा करणारा तरुण वर्ग आहे, विशेष करून तरुण वर्गाच्या तुमच्याकडनं खूपच अपेक्षा आहेत. तर या सगळ्यांना तुम्ही भेटला तेव्हा तुम्हाला काय जाणवलं की या समाजाची जी मोठ आहे, जी बांधणी आहे, ती कशा प्रकारची वाटली? काय दिसलं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दिसलेला कोलाज तुम्ही सांगावा? नाही, माझा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ हा अर्धा ग्रामीण आहे आणि अर्धा शहरी आहे. दोन्ही ठिकाणचे प्रश्न अत्यंत वेगळे आहेत. त्याच्यामुळे मला नक्कीच शिकायला खूप मिळालं. आणि मला आता जेव्हा मी वळून पाहते माझ्या इलेक्शनकडे, माझ्या मतदारसंघात 1160 गावं आहेत आणि मतदान व्हायच्या आधी बारामती तालुक्यातली 50 गावं सोडून उरलेली सगळी गावं मी फिरले होते आणि त्याचा उपयोग मला आज होतो. मतदारसंघातला कुठलाही माणूस कुठल्याही गावातून आला तर ते गाव व्हिज्युअली कसं दिसतं, तिथले काय प्रश्न आहेत, तिथला जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक कोण सहकारी तिथे आहे, याची माहिती तिथे गेल्यामुळे खूप उपयोग झाले. नक्कीच एकदा जाऊन सगळं समजत नाही, त्याच्यामुळे 2-3 राऊंड मला संपूर्ण मतदारसंघात करायला नक्कीच लागतील पुढच्या वर्षभरातच. पण वेगळे वेगळे प्रश्न आहेत, पण बेसिक प्रश्न मला सगळ्यात मोठा माझ्या मतदारसंघात इथून पुढे दिसतो तो म्हणजे पाण्याचा. म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण द्यायचं की
पुण्या शहरात कधी एखादी मीटिंग असली तर ते मला आवर्जून सांगत असतात की तुम्ही शेतीला फार पाणी लागतं, ऊसाच्या शेतीला फार पाणी लागतं, तर तिथलं करा, आम्हाला पाणी जास्त द्या. ग्रामीण भागात गेलं तर ते म्हणतात की पूर्ण रोज वाढतंय, आमच्या हक्काचं पाणी आहे, ते आम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. मग शेती कशी जिगेल, अन्नधान्याचा प्रश्न कसा सुटेल. त्यामुळे हे मतदारसंघातले सगळेच प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. इथून पुढे त्याच्यात सगळ्यांनाच एकत्रपणे खूप काम करावं लागणार आहे आणि त्याचं जर नियोजन आता आम्ही नीट व्यवस्थितपणे सगळ्यांनीच एकत्र, कारण का पाण्याचा प्रश्न मी एकटा सोडू शकत नाही, पण अनेक गावात असे लोक असतील जे पाणी जिरवायचं काम करत असतील, पाण्याचं नियोजन चांगलं करत असतील, असे फार चांगले प्रत्येक गावात काम करणारे लोक आहेत ज्यांना करायची इच्छा आहे. एक छोटंसं उदाहरण मागच्या आठवड्यातलं सांगायचं तर उजनीचं धरण. उजनीच्या धरणातलं पाणी या संपूर्ण भागात जातं, बारामती, सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये, पुणे जिल्ह्यात खूपशा ठिकाणी जातं. पण तिथे ते पाणी दूषित होतं, कारण का ते दूषित होऊन पुण्यावरनं तिथे जातं, त्याच्यामुळे उजनीचं पाणी खराब होतं. तर आता त्याला आत्ताच त्याच्यावर काहीतरी आपण योजना केल्या पाहिजेत जिथून हे वाढत जाणार नाही, कारण का त्याच्या आसपासची जवळपास 10-20 गावं जी आहेत उजनीच्या, तिथल्या शेतकऱ्यांना फार त्रास या पाण्यामुळे, प्रदूषणामुळे व्हायला लागलाय. आणि एक छोटीशी सुरुवात आहे याच्यावर रिसायकलिंग हा फार मोठा आणि एक गंभीर विषय आहे, त्याच्यावर फार कमी भाष्य केलं जाते. फक्त प्रॉब्लेम आला की आपण चर्चा करतो, पण लोकसंख्या ज्या रीतीने वाढत चालली आहे, पाण्याचं नियोजन हा फार मोठा आव्हान आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याचबरोबर धरणं बांधणं, आता जशी एक काळ होता धरण बांधणं सोपं होतं, आता लँड ॲक्विजिशनमुळे धरणं बांधणं एक अवघड आहे. त्याच्यानंतर एक धरण बांधायला 12 वर्ष लागतात. मला वाटत नाही कुणाकडे 12 वर्ष थांबायला. त्यामुळे असे अनेक गंभीर प्रश्न आहेत, हा एकच आहे. राजकारणात आल्यावर तुम्हाला एक गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे की व्यवस्थेच्या आतमध्ये ती कशी हलते आणि त्याच्यातनं जाताना किती संयम ठेवावा लागतो, पेशन्स ठेवायला लागतं, याची जाणीव झाल्यानंतर मी तुम्हाला अगोदर पण मी पाहत होतो, म्हणजे दुरून का होईना तुमचं जे सामाजिक काम चाललेलं होतं ते पाहत होतं. त्याच्यात एक अँग्री यंग वुमन होती तुमच्यामध्ये, की तुम्हाला राग यायचा की शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये आमच्या मुलांना न्याय मिळत नाही, असं तुम्ही कित्येकदा मंत्रालयात येऊन पण भांडलेले आहात किंवा बचत गटाच्या बाबतीत भांडलेले आहात. राजकारणात आल्यावर एक वेगळ्या प्रकारचा पेशन्स ठेवायला लागतो आणि त्याशिवाय कामं होत नाहीत. असा बदल झाल्यामुळे ती अँग्री यंग वुमन मागे पडली का? असं काही जबाबदारी वाढते. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी असतो तेव्हा आपल्यावर जबाबदारी असते आणि मला वाटतं ही गोष्ट आमचे पक्षाचे नेते ते 40 वर्ष टिकू शकले कारण का ते पेशंट होते. चिडणं, राग येणं अजूनही येतो, पण तो प्रत्येक वेळेस दाखवता येत नाही, त्याला कारणं असतात. पण जबाबदारी ही आधी येते. राग हा एक इम्पल्सिव्ह रिॲक्शन असते, त्याच्यावर मात करून, म्हणजे मी तुम्हाला शिक्षणाचं उदाहरण सांगते. अनेक वेळा लोक माझ्या शिक्षणातल्या कामाबद्दल बोलतात, पण मला वाटत नाही माझ्या हातून काहीही झालं. गेल्या अनेक वर्षात अनेक ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदच्या शाळा कशा सुधाराव्या, कारण का शेवटी आपल्या मुलांना नोकऱ्या तेव्हाच मिळतील जेव्हा त्यांचं स्किल तेवढं डेव्हलप्ड असेल. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवर काम करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज फक्त 13% मुलं कॉलेजमध्ये जातात या देशात, महाराष्ट्रातली, आणि देशातली फक्त 11%. बाकीच्या मुलांना मग नोकऱ्या कुठून येणार जोपर्यंत स्किल होत नाही. त्यामुळे त्या स्किलचा सगळा बेस हा प्राथमिक शाळेतूनच सुरुवात होते त्याची. त्याच्यामुळे प्राथमिक शाळा ही सगळ्यात महत्वाची लिंक आहे आणि ह्याचा दर्जा सुधारावा याच्यात आम्ही गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय. पण प्रत्येक वर्गात कशावरनं आम्ही सांगतोय तेच बरोबर आहे किंवा ते प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणं हे शक्य नाही. त्याच्यामुळे शेवटी त्या सिस्टममध्ये जे लोक तिथे फील्डवर काम करतात त्यांच्यापर्यंत जाऊन तो बदल आणायला थोडासा वेळ लागतो. तुम्ही जेव्हा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता, म्हणजे हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घेतो, अन्यथाही देशाचं प्रतिनिधित्व तुम्ही एक खासदार म्हणून करता, तिथे पण तेच परिस्थिती की अर्ध शहरी अर्ध ग्रामीण असा एक भाग आहे. सगळे मतदारसंघात असे नाही. बरंच. पण तुमच्या शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मला इथे एक प्रश्न आहे की एकीकडे आपण जेव्हा आपण 91 नंतर ग्लोबलायझेशन कडे गेलो तेव्हा शिक्षणामध्ये एक वेगळा बदल झाला, वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आल्या. तुम्ही शिक्षणाच्या अगदी ग्रासरूट पर्यंत काम केलं, जिल्हा परिषदेच्या शाळांचे उल्लेख केले आता तुम्ही. प्राथमिक शिक्षणामधल्या बदलाचं तर एकीकडे एसएससी पॅटर्न आहे, दुसरीकडे आयजीसीएससी आयबी पॅटर्न आहे. म्हणजे एकीकडे मुंबईतले इको मॉडेल आणि अंबानी स्कूल आणि अमेरिकन इंटरनॅशनल स्कूल सारख्या शाळा आहेत आणि दुसरीकडे आपल्याकडे भागाकार जमत नाहीत, एक शिक्षकी शाळा आहेत. ही तफावत जी आहे ती रुलिंग क्लास एक छोटासा आणि बाकी सगळे त्यांच्यासाठी
राबणारे मजूर असा देश पुढे निर्माण होऊ पाहतोय का? एक राजकारणी म्हणून, एक समाजकारणी म्हणून आणि एक तरुण नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतं? शिक्षणाच्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही काय सांगाल? मला वाटत नाही कुठल्या बोर्डातून जिथून शिकता त्याच्यावरनं काय फारसा फरक पडतो. कारण शेवटी आजच्या पिढीत तुम्ही बघाल, आजचे कलेक्टर्स बघाल किंवा मंत्री बघाल किंवा डॉक्टर, इंजिनियर, कुठलेही तुम्ही ग्रामीण भागातले बघाल, सगळे जिल्हा परिषदमधून शिकलेले आहेत. आता फक्त आपला त्याचा दर्जा कुठेतरी थोडासा हल्लेला मला जाणवतोय, कारण का तेवढे लोक त्या सिस्टममधून येत नाही आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास शासनावरनं प्रायव्हेटवर जास्त होत चाललाय. त्यामुळे जर प्रायव्हेट शाळा असली आणि जिल्हा परिषदची असली तर पालकांचा ओढ सगळा प्रायव्हेटवर चाललेला आहे. का असं झालं? त्यांना वाटतं गुणवत्ता त्या शाळांमध्ये चांगलीच असेल आणि असं काही नाहीये. तुम्हाला भोरच उदाहरणं आहेत आपल्याकडे, म्हणजे सामाजिक भान नसल्यामुळे. तर आता मुद्दा इथे असा होतो की याचं एक प्रत्येक कारण, या सगळ्या मोठ्या माणसांच्या आयुष्यात त्यांनी लिहिलेलं कुठेतरी आढळतं की माझ्या शाळेत अमके गुरुजी होते, अमक्या बाई होत्या, त्यांनी माझ्यासाठी हे केलं आणि मग त्याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला, असं सगळ्यांच्या आयुष्यात आढळतं. त्या प्रकारची फॅकल्टी, त्या प्रकारचे शिक्षक आता शाळांमध्ये दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि शिक्षक हा एक कमॉडिटी सारखा वापरला जातो अशी भीती अनेक शिक्षण तज्ज्ञ सुद्धा व्यक्त करतात. तुम्हाला डायरेक्ट फील्डवर काम केलेल्या कार्यकर्त्या म्हणून आणि नेत्या म्हणून तुम्हाला काय वाटतं याबाबत? नाही, शिक्षकांची बाजू मांडायची झालं तर त्यांना जे कागदपत्र करावे लागतात शासनासाठी ते खूप आहेत. आणि आता हा बदल पुणे जिल्हा परिषदने तरी आणलेला आहे की जवळपास 50% काम महाराष्ट्र सरकारकडे पण प्रस्ताव पाठवलेला आहे आम्ही की जे पेपरवर्क करावं लागतं शिक्षकांना ते कमी करावं किंवा ट्रेनिंग. सर्व शिक्षा अभियान हा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. त्याच्यात अपग्रेडिंग ऑफ स्किल्स, ट्रेनिंग ह्याच्यावर खूप त्यांनी भर दिलेला आहे. पण हे करत असताना अखंड वेळ जवळपास जर 40-50 दिवस वर्षातले त्या शिक्षकाला ट्रेनिंगला जावं लागत असेल तर शिक्षण सोडून, वर्ग सोडून त्याला हे काम करावं लागतं. किंवा समजा त्या शिक्षकाला काही जिल्हा परिषदमध्ये मीटिंग असेल तर तो वर्ग सोडून जातो. मला वाटतं ह्या सगळ्या प्रथा ह्याच्यात आपण बदल आणला पाहिजे. आणि मध्ये थोडंसं मला वाटतं एक गोष्ट ज्याच्यातून रिझल्ट नाही मिळाले त्याच्यात बदल आणणं गरजेचं आहे. म्हणजे रिझल्ट चांगला लागला तर तुम्हाला एड येईल, म्हणजे सगळ्या सुविधा दिल्या जातील. तर हे करत असताना मग अनेक ठिकाणी मुलं ज्यांना येतही नव्हतं ती पास दाखवून की सगळे पैसे व्यवस्थित आले पाहिजेत, पगार व्यवस्थित आलेत, असा एक थोडासा इम्बॅलन्स झालेला आहे. मला वाटतं त्याच्यातही सगळ्यात लक्ष घालावं लागणार आहे. आणि मला वाटतं शिक्षणातून राजकारण हे बाहेर असलं पाहिजे. यातला एक अजून एक महत्वाचा मुद्दा, मगाशी तुम्ही कुशलतेचा एक छान मुद्दा घेतला की आपल्याकडे डिग्र्या मिळतात किंवा आतापर्यंत चालून जायचं जोपर्यंत पुन्हा एकदा ग्लोब, म्हणजे आपण जगाला खुले नव्हतो झालो, आपण एक बंद होतो, परमिट राज होतो, तेव्हा असं होतं की सगळं चालून जायचं. पण खुले झाल्यावर असं आलं की आपल्याकडे कुशलतेची गरज पडायला लागली आणि आपल्या शिक्षणामध्ये कौशल्य शिकवलं जात नाही. कोणत्याही प्रकारची कुशलता नाही. BA, BCom, BSc अशी माणसं होतात, पण कुशलता नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट आहे, तुमच्या इथल्या हॉटेल आले, टुरिझम डेव्हलपमेंट झालं समजा, तर तिथे त्या प्रकारचं कुशल मनुष्यबळ मिळणं क्रमप्राप्त आहे. ते नाही मिळालं तर बाहेरून येणार ते. तर या प्रकारची कुशलता आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अभावाने जी आढळते तिथे कोणत्या प्रकारची दृष्टी असेल, म्हणजे तुम्हाला एवढा काळ काम केल्यावर काय वाटतं की कशा प्रकारे ही सगळी पॉलिसी हाताळली पाहिजे? मला वाटतं त्याच्यात प्रॅक्टिकल एज्युकेशन हे आणलंच पाहिजे. मी माझ्याच मतदारसंघाची गोष्ट सांगते. मी मध्ये काही ज्युनियर कॉलेजेसमध्ये भेट घेण्यासाठी गेले होते की या मुलांना एका युथ पॉलिसीमध्ये मी काम करते तर त्यांचं काय मत आहे याच्यासाठी. आणि हे करत असताना त्या मुलांना मी विचारलं किती लोक बँकेत गेले. म्हणजे 5-10 मुलांनी हात केला. म्हटलं तुम्ही चेक लिहिलाय? म्हणले हो. म्हटलं बेरर म्हणजे काय? एकालाही माहिती नव्हतं. प्रॅक्टिकल नॉलेज, तुम्ही 12वी पास आहात, तुम्हाला लिहायला वाचायला येतं, तुम्ही बँकेत गेलेले आहात, मग बेरर म्हणजे काय कसं माहिती? याचा अर्थ आपण सिस्टममध्ये कुठेतरी कमी पडतोय. आणि मला वाटतं कपिल सिब्बलजी हा बदल आणणार आहेत. माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांचा प्रस्तावच हा काही वर्षातला आहे की परीक्षा कमी कराव्या किंवा प्रॅक्टिकल एज्युकेशन आणावं. सगळं करिक्युलम हळूहळू आपल्याला बदलायला लागणार आहे जर आपल्याला या ग्लोबलायझेशनमध्ये टिकायचं असेल. आपल्या राज्यामध्ये म्हणजे हा जो कपिल सिब्बलनी मुद्दा मांडला, म्हणजे CBSEच्या परीक्षेमध्ये पण सुद्धा त्यांनी क्रांतिकारक विचार एक मांडला. राज्यामध्ये पाहता आपल्या गेल्या काही काळामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये, मी शिक्षणावर जास्त विचारतो कारण तिथूनच सगळ्याचा उगम होतो, नंतर आपण इतर मुद्द्यावर येणार आहे. परंतु फेवरेट विषय त्याच्यामध्ये तुम्ही अगदी नाही, मुद्दा असा आहे की आपल्या राज्यामध्ये शैक्षणिक धोरणामध्ये
इतक्या वेळा इतके प्रयोग केले गेले, ते बरोबर होते का चूक होते याच्यावर आपण वेगळं ठेवू, पण त्याच्यात सातत्य नसल्यामुळे कोणता प्रयोग फसला जरी तरी त्याच्यात सातत्य ठेवल्यावर तो यशस्वी होऊ शकतो. तेवढंही सातत्य ठेवलं नाही, त्यामुळे कित्येक चांगले प्रयोग सुद्धा अबॉर्ट झाले, नाहीसे झाले, नष्ट होऊन गेले. ही आता उदाहरणार्थ आपण आत्ताचा ऑनलाईनचा घेऊ. ऑनलाईन हा अतिशय सुंदर प्रयोग होता, पण त्याच्या अगोदरच ओरड करून तो आता नष्ट करण्याकडे अनेक जणांचा कल आहे. या सातत्यपूर्ण एक धोरण, शिक्षण तुम्ही जसं म्हणलात की शिक्षण हे राजकारणाबाहेरची गोष्ट आहे, हे मलाही मान्य की कोणत्याही शहाण्या माणसाला, सेन्सिबल माणसाला मान्य होईल. तर सातत्यपूर्ण कोणतेही सरकार येऊ, कोणीही मंत्री येऊ, त्याच्या लहरीप्रमाणे ते बदलता येणार नाही. असं सातत्यपूर्ण धोरण येत नाही आपल्या राज्यामध्ये. याचं कारण काय? कारण 10 वर्ष जी आघाडी राज्य करते राज्यामध्ये, त्यातल्या एका पक्षाच्या तुम्ही प्रतिनिधी म्हणून पण इथे आलेला, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, ही सातत्य का दिसत नाही? नाही, तुमचा प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. आणि खरं तर मीच माननीय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना गेल्या 6 महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं की तुम्ही शिक्षणात जरूर बदल आणा, आमचं काही म्हणणं नाही, पण तज्ज्ञांना विचारून ते करावे आणि मिक्स्ड बॅग असावी त्या तज्ज्ञांची. म्हणजे वेगवेगळ्या थरात काम करणारे, वेगवेगळ्या बोर्डात काम करणारे, कारण का कुठलंही बोर्ड कुठल्या बोर्डाच्या विरोधात नसतं, कारण का प्रत्येक जण शिक्षणच देत असतो, तो काही कुठलंही बोर्ड चुकीच्या गोष्टी शिकवत नाही. आणि कुठलाही मूल बोर्ड स्वतःच चूज करत नाही, त्याचे पालक करतात. म्हणजे माझी मुलं ICSE जातात ही त्यांची चूक नाही आहे, तो मी घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळे मी SSCत होते, हा निर्णय माझ्या पालकांचा होता, माझा नव्हता. योग्य का बरोबर काळच सगळे ठरवेल कुठलं बोर्ड चांगलं, पण बेसिकली सगळीच बोर्ड चांगली असतात, त्याच्यात काही तफावत नसते. आणि त्याचबरोबर शिक्षणात जर बदल करायचे असतील तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना हेच रिक्वेस्ट केली होती की तुम्हाला बदल करायचे जरूर करा, चर्चेतून काढवा आणि डिसेंबरमध्ये निर्णय घ्या. डिसेंबर नंतर कुठलेही बदल आणायचे नाही. मग पालकांना 6 महिने राहतात की काय प्रोसिजर आहे, काय कागदपत्र लागतात, आणि जानेवारी टू जूनमध्ये कुठलाही बदल घडून आणू नये, कारण का त्यांनी कन्फ्युजन वाढतं. आणि मला वाटतं आपल्याला वाटतं अरे 12वीच आहे, असं नसतं. त्या मुलासाठी 12वी हा त्याच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. त्याच्यामुळे जे काही पॉलिसीज असतील त्या जून टू डिसेंबर मध्येच कराव्या. डिसेंबर टू जून मध्ये कुठलेही निर्णय घेऊ नये किंवा बदल तरी करू नये. सुप्रिया, तुम्ही स्वतः भटक्या विमुक्त मुलांपासून ते आता स्वतःची मुलं ज्या शाळेत जातात तिथपर्यंत, म्हणजे संपूर्ण एक क्लास, मास टू क्लास सगळं शिक्षणातलं पाहिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारची जी उपेक्षित मुलं आहेत, ज्यांना शिक्षणापासून, उत्तम दर्जाच्या शिक्षणापासून थोडी दूर आहेत, भौगोलिकदृष्ट्या पण आणि पॉलिसी म्हणून पण, किंवा आर्थिकदृष्ट्या सुद्धा, त्यांच्यामध्ये आणि ज्यांना सर्व काही मिळतं प्रिव्हिलेज म्हणजे आपली मुलं आहेत जी इंटरनॅशनल स्कूलमध्ये, माझी मुलगी IGCSE स्कूलमध्ये आहे, मग ज्यांना अतिशय आधुनिक शिक्षण उपलब्ध आहे, ते आधुनिक आहे की नाही हे नंतर काय ठरवेल, पण उपलब्ध आहे, यांच्यामध्ये दरी वाढत जाईल अशी भीती वाटते का तुम्हाला? कारण तुम्ही अशा व्यक्ती आहात ज्यांनी दोन्ही एंड पाहिलेले आहेत, मी नाही पाहिलेले, मी भटक्या विमुक्तांबरोबर नाही काम केलं, तुम्ही दोन्ही एंडला काम केलेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. जर प्राथमिक शिक्षण सगळ्यांना सारख्या दर्जाचं मिळालं तर ही दरी वाढू शकतच नाही, कारण का काहीच फरक पडत नाही. पण जर प्राथमिक शिक्षण वीक असेल तर ही मुलं खालीच राहतील आणि बाकीची उच्च मध्यम किंवा कुठल्याही प्रायव्हेट शाळेत जातात किंवा चांगल्या जिल्हा परिषद मध्ये जातात किंवा अनेक म्युन्सिपाल्टीचे, पुण्याचंच उदाहरण देते, पुण्यात एक अधिकारी आले होते आणि त्यांनी 2-3 NGOs, आकांक्षा नावाची संस्था आहे, प्रथम नावाची संस्था आहे, यांना एकत्र घेऊन शाळेमध्ये फार चांगलं परिवर्तन घडवून आणलं आणि इथला रिझल्ट सुधारलेला आहे. मुंबईच्या म्युन्सिपाल्टीमधल्या शाळांमध्ये फार चांगला काही ठिकाणी बदल दिसतो आपल्याला. पण हे प्रयोग होतो, तो येतो एखादा कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर, त्याला इच्छा असते म्हणून तो करतो, तो त्याची जेव्हा ट्रान्सफर होतो परत पुढच्या येणाऱ्याला शिक्षणाचं तेवढं प्रेम सातत्य राहत नाही. ते राहत नाही. हा फार एक मोठा प्रश्न दिसतोच आपल्याला. पण जर आपण प्राथमिक शिक्षण 10वी-12वी पर्यंत सगळ्यांना दिलं आणि ह्याच्याच मागचा विचार म्हणजे राईट टू एज्युकेशन बिल जे आणलं त्याच्या मागचा विचार हाच होता. पण त्या बिलमध्ये एक दोन गोष्टीमुळे महिलांचं सबलीकरण करणं हे दुरापास्त होऊन बसतं, म्हणजे पुन्हा वळणाला येतं पाणी. तर या संदर्भातले तुमचे जे अनुभव आहेत, बचत गटातले असो किंवा महिला सबलीकरणासाठी केलेल्या इतर प्रयत्नांचे असो, ते तुम्हाला काय अनुभव देऊन जातात? काय शिकलाय तुम्ही त्याच्यात? खरं तर मला महिला आता जे काम करतात, जे आता पुण्याची मेयर असेल, मुंबईची मेयर असेल, पिंपरी चिंचवडच्या मेयर असतील, बचत गटात काम करणाऱ्या माझ्या अनेक असंख्य सहकारी महिला असतील, माझ्या सगळ्या ज्या आयडियाज येतात त्या त्यांच्याकडून येतात. मला वाटत नाही
त्यांचं विजन मी राबवते. कारण मला वाटतं त्या सुशिक्षित नसल्या तरी अनेक वेळा कष्टाने त्या खूप काही करून दाखवत आहेत आणि महाराष्ट्रातल्या बचत गटाची ताकद फार मोठी झालेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला की त्याला राजकारणापासून दूर ठेवायचं. काही एक इंडिपेंडंट कार्यक्रमच राबवला गेला पाहिजे ज्याच्यातून ज्याचं काही मत असेल त्यांनी तो राजकीय मत मांडावं. पण जसं शिक्षणात काम करत असताना त्याला राजकारणातून माझे कुठलेही सहकारी ज्याच्यात शिक्षणात मी काम करते ते माझ्या कुठल्याही पक्षात किंवा ह्याच्यात काही त्यांचा संबंध नाही. तसंच बचत गटातल्या अनेक माझ्या सहकारी आहेत ज्या उत्तम दर्जाचं काम करतात आणि त्यांना कधी एक पुरुष महिला म्हणून त्रास झालेला काही केसेस अर्थातच असतात, पण ज्या अत्यंत खंबीरपणे काम करतात त्यांना कधीच त्रास येत नाही. कारण लोकांनाही कळतं की ह्यांच्या काय वाटे जायला नको, ही बाई काय करेल माहिती नाही, त्याच्यामुळे तेही घाबरून असतात. आणि अशी एक चांगली उदाहरणं आहेत. आणि सगळ्यात चांगली बाब ह्याच्यातली की त्या स्वतःचं घर सांभाळून मुलं सांभाळून, कारण का आम्ही जेव्हा महिला काम करतो तेव्हा असं व्हायला नको की आमची मुलं वाऱ्यावर, नवऱ्याचं काही ठिकाण आहे, घरचा आमचा काही पत्ता नाही आणि जगाला आम्ही शिकवायला चाललोय काय चाललंय. त्याच्यामुळे आम्हाला तो फाईन बॅलन्स सगळ्यांनाच ठेवावा लागतो की घरातलं बघून. मी माझ्या बरोबरच्या महिलांना नेहमी हे सांगते की जेव्हा एका मुलाला मार्क कमी पडतात तेव्हा म्हटलं जातं की आई फार अँबिशियस आहे म्हणून मार्क कमी पडले, आणि चांगले मार्क पडले तर नेहमी म्हणतात वडील हुशारच आहेत, सगळेच तसे. त्याच्यामुळे त्या आईला तेवढं क्रेडिट कधीच दिलं जात नाही आणि मान्य आहे ते, म्हणजे आमची काही कंप्लेन नाही. पण एक जबाबदारी, एक इमोशनल अटॅचमेंट. एका बाईला दुप्पट काम करावं लागतं पुरुषाच्या बरोबर? नाही, असं काही नाही. पुरुषही काम करत असतात आणि अनेक वेळा आमचं म्हणणं आहे की माझ्यासारखी जर सुशिक्षित असेल तर आरक्षण वगैरे माझ्यासारख्या महिलांना ऍप्लिकेबल नाहीच आहे. त्या अशा समाजातल्या महिला आहेत जे माझ्याबरोबर एक काम करणाऱ्या दौंडच्या एक महिला आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही, मागासवर्गीय आहेत त्या, पण आज त्या बिग बाजार सारख्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या मटणाचा मसाला बनवतात आणि विकतात. त्यांचे एक इस्टॅब्लिश ब्रँड झालेला आहे. आणि अशा असंख्य महिला माझ्याबरोबर माझ्या या सहकारी व्हायला काम करतात. आणि खरंच मला कौतुक वाटतं त्यांना की आम्ही मुंबईत वाढलो, शिकलो, कम्प्युटर येतो, इंग्रजी येतो, या महिलांना एक कुठलंच काही नसताना जर त्या मुंबईत येऊन व्यवसाय करू शकला तर आमचं काम काहीच नाही आहे त्यांच्यासमोर. दुसरा एक प्रश्न मागे पण मी तुम्हाला एकेकाळी विचारला होता आणि तो प्रश्न तुमच्या बाबतीत लागू नसेल, पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं मला दिसलेलं आहे की जाती व्यवस्थेचा जो अमूर्त भिंती आहेत त्या या महिला एक सबलीकरणाचा जो प्रयोग आहे की महिला ही एक हा वर्ग म्हणून एकत्र यायला काही प्रमाणात बंधन आणतो. उदाहरणार्थ लिंगायत जातीच्या महिलांचा एक बचत गट होतो, मराठा जातीचा वेगळा बचत गट होतो, ब्राह्मण जातीचा वेगळा बचत गट होतो, माळी जातीचा वेगळा बचत गट होतो. आणि मग काय होतं की ते राजकारणाचं जे पाणी आहे म्हणजे ते त्या वळणाला येऊन तसं थांबतं आणि मग त्या पद्धतीने मग त्या नेत्यांच्या त्या वापर करणाऱ्यांच्या खाजगी संघटनांना ते जाऊन मिळतं आणि त्यामुळे मूळ उद्देशाला फार धोका पोचतो. तर याच्यावर तुम्ही काय उपाय विचार करता? आम्ही काम करत असताना कुठल्याच जातीचा कधीच विचार करत नाही, कारण का शेवटी ते महिला सबलीकरण आहे. आणि महिला सबलीकरणाच्या मागचा विचार काय आहे की नेहमीच सगळ्यांना वाटतं की आम्हाला काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे किंवा आम्हाला पुढे जाण्याची इच्छा आहे. मी माझ्या सगळ्या महिला सहकार्याने हे नेहमी आवर्जून सांगत असते की आपली कुठली कॉम्पिटिशन नाही पुरुष. मी स्वतः जेंडर इक्वालिटीवाली की शेवटी मला अनेक वेळा विचारतात की तुम्ही महिला खासदार म्हणून काय तुमचं ह्या विषयाबद्दल मत आहे. म्हटलं का मी पुरुष खासदार असते तर माझं वेगळं असू शकतं का, पाण्यावर विजेवर काय वेगळं मत माझं असू शकतं. त्याच्यामुळे एक महिला आहे आणि खासदार आहे म्हणून जबाबदारी तर तेवढीच आहे. त्याच्यामुळे त्याच्यात एक तर अंतर नसतं. महिला काम करत असताना फार क्वचित एखादा काही सेन्सिटिव्ह इश्यू झाला तर हे दिसतं, पण अनेक गडचिरोलीमध्ये नसीमा शेख म्हणून माझ्या सहकारी आहे, त्या तिकडे सगळ्या मुसलमान महिलांचा एक फार चांगला गट त्यांनी मिक्स केला आता आणि ट्रेनिंग करून शेवटी जर ट्रेनिंग चांगलं आपण दिलं आणि त्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर जातीची चर्चा खरंच होत नाही. दुसरा एक मुद्दा तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत बोललात तर 33% आरक्षण जे लोकसभेमध्ये मागितलं जाते, खरं तर 50% महिला तर 50% आरक्षण न बोलता दिलं पाहिजे खरं, थँक्यू. परंतु वास्तवामध्ये असं दिसतं म्हणजे मी या मताचा आहे की म्हणजे ते बोलतात पण कमाने की असं काही आरक्षण आहे म्हणून 50% आहेच की, तर ते न होता साध्या 33% एवढं झगडावं लागावं आणि तरीही इतके लोक इतक्या प्रकारे आडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विरोध करतात. याबाबत तुम्ही
कशा प्रकारे या सगळ्या प्रक्रियेकडे आता नवीन खासदार म्हणून तुम्ही गेलेला आहात, तुम्ही आतून बघतात सदनामध्ये, तिथे कोण बसतात तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे आता मी पुन्हा इथे विशद करावं असं नाही, कोण विरोध करते कोण बाजूने काय सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कसं पाहत आहे? तर मला दुःख होतं, कारण शेवटी 33% आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये 50% देशात झालेला आहे. आणि परवाच एका मीटिंगमध्ये ह्याची अनाउन्समेंट झाली आणि माझेच एक पुरुष सहकारी म्हटले, आता तुम्ही 50% केलं, आता आम्ही झाडू मारायची का पोरं सांभाळायची का स्वयंपाक करायचा? म्हटलं आता कुठलंच करू नका, 33% असताना तुम्हाला करावं लागत नाही, फक्त 17%च वाढवलेलं आहे. त्यामुळे त्याचं नुकसान कुठल्याच बाजूचं होणार नाही हे करून. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये झाल्याने मला खात्री आहे की विधानसभेला आणि लोकसभेलाही हा बदल पुढच्या काही काळात आपल्याला दिसेल. आणि आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न आहे याच्यासाठी, सगळ्या पक्षातल्या महिला दर संसदेत सेशन असलं की आम्ही एकत्रपणे याच्यावर चर्चासत्र घडून आणतो. आमचा प्रयत्न आहे की ते लवकरात लवकर यावं आणि युपीएच्या अजेंडामध्ये एकत्रपणे आम्ही विषय हा मांडलेला आहे. आणि ह्या 100 दिवसाचाच आमचा करायचा प्रयत्न होता, पण तो यशस्वी झालेला नाहीये, पण प्रयत्न नक्कीच राहणार. इथे एक अजून एक प्रश्न आहे. मी ते मुंबईतच बघितलेलं, मी मालाड भागात राहतो, तर तिथे नगरसेविकेच्या बाबतीत बघतो किंवा बाजूच्या वेगळ्या पक्षाच्या नगरसेविकेचा पण बघतो. प्रश्न असा होतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण ठरवलं हा सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्याकडे कसं पाहायचं ते, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही कसा विचार करता की निवडून येते बाई पण कारभार करतो तिचा नवरा, म्हणजे जवळजवळ तोच खुर्चीत बसलेला असतो. ती सांगते साहेबांना विचारा, ती सांगते साहेबांना विचारा. म्हणजे शेवटी असं होतं की केवळ आरक्षित जागा आहे म्हणून त्याने निवडणूक लढवली नाही, म्हणून तिने निवडणूक लढवली, बाकी तोच करतोय असं होऊन बसतं. त्यामुळे ते आरक्षणाचं जे मूळ पर्पज आहे, जे त्याचं त्यासाठी ज्यासाठी योजना आहे ती, तेच फेल जातं, तेच अयशस्वी होतं. तुम्ही याच्यावर काय उपाय सुचवाल? म्हणजे तुम्ही तळागाळातल्या महिलांना आणि या सगळ्या प्रश्नाला भिडलेल्या आहात म्हणून विचार. या महिलांसाठी महाराष्ट्रात तरी यशतामध्ये अत्यंत चांगलं ट्रेनिंग आहे. अनेक वेळा महिला येत नाहीत त्या ट्रेनिंगसाठी किंवा एक्सटेन्सिव्ह असतं 3 दिवसाचं 7 दिवसाचं, तेव्हा त्या दुसऱ्या काही कारणांमुळे त्यांना वेळ काढता येत नाही. पण काही जिल्हा परिषदांनी असा निर्णय घेतले की ज्यांचे नवरे येतात त्यांना परवानगीच नाही, महिलांनीच आलं पाहिजे. ज्या ग्रामसभा वगैरे होतात त्याच्यात जर गावांनी त्याच्यात लक्ष घातलं की त्या महिलेनीच, अनेक वेळा माझ्याही कार्यक्रमात होतो की सरपंच कोण आहे, महिला आहे, ती स्टेजवरही नसते, ती कुठेतरी लांब असते किंवा कार्यक्रमालाही आले नसते. उदाहरणार्थ संसद श्रेष्ठ की न्यायालय श्रेष्ठ, आता तो प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समोर होतो. न्यायालय काही परस्पर विरोधी निर्णय देतात आणि संसदांना त्याच्यावर काही बोललं जात नाही, कारण संसदात त्या प्रकारची माणसंच नसतात. एकीकडे मधु लिमये यांनी त्याच्यावर अप्रतिम भाषण केलेलं, नागपाईंनी भाषण केलेले, अगोदरची जर संसदेतली भाषणं वाचली तर लक्षात येतं की किती हायली इंटेलेक्च्युअल डिबेट व्हायचं त्या काळामध्ये. तर असे वाद होत नाहीत. तर तुम्ही आता निवडून गेल्यावर आतमध्ये संसदेतले चित्र जे तेव्हा तुम्ही बघता, तुमच्या बरोबर अनेक खरोखर विद्वान माणसं पण आलेली आहेत, इंटेलेक्च्युअल्स पण आलेले आहेत, म्हणजे तिथे आहेत, नावं मी आता घेत नाही पण आहेत, पण अशी डिबेट होत नाही. याचं तुम्हाला म्हणजे हे सगळं तुम्ही कसं पाहता? म्हणजे इतिहासही तुम्हाला माहिती आहे, आज तुम्ही वर्तमान जगता आहात, या सगळ्याकडे कसं पाहता? आणि हे जर बदलायचं झालं तर तुम्हाला कसं बदलायला म्हणजे बदलावं असं वाटेल? म्हणजे ते बदलायची ताकद तुमच्यात आहे, तुम्ही बदलू शकता की नाही, ती येणार आहे की नाही, याच्यावर मी पुढे येणार आहे. पण ते म्हणजे अगोदरचं आताचं आणि कसं वाटतं तुम्हाला? नाही, खरं तर मागचे 5 वर्ष आणि हे 5 वर्ष म्हणजे UPA 1 आणि UPA 2 याच्यात निवडून आलेल्या लोकांमध्ये खूप एक वेगळं वातावरण आहे. एक तर सगळे बाहुबली जे निवडून मागच्या वेळेस आले होते ते सगळे यावेळेस इलेक्शन हारलेले आहेत. त्यामुळे एक वेगळं ॲटमॉस्फिअर संपूर्ण संसदेत आहे. त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत. ह्यावेळेस सेशन अत्यंत चांगलं चाललं. अनेक वेळा गेल्या 5 वर्षात एवढं सेशन चालले नव्हते, अडजर्नमेंट्स व्हायचे, 3-3, 4-4 दिवस एखाद्या विषयावर चर्चा न होता सगळे खासदार नुसतं सही करून निघून जायचे आणि आम्हाला सगळ्यांना दुःख होतं असे दिवस होतात तेव्हा. कारण का शेवटी आम्ही मतदारसंघ घर कामं सोडून दिल्लीला जाऊन बसतो तेव्हा आमचीही अपेक्षा असते की 5 दिवस जेव्हा आपण जातो, आपल्या मतदारसंघातले असतील, आपल्या राज्याची असतील, ही सगळी कामं किंवा बाकीच्या राज्यात काय चाललंय हे शिकण्यासाठी खरं तर आम्ही दिल्लीला जातो सगळे. आणि राज्यसभेत अजूनही डिबेटची क्वालिटी नेहमीच चांगली असते, कारण शेवटी संसदेत लोकसभेत जेव्हा आम्ही वाद घालतो किंवा एका चर्चेत भाग घेतो की शेवटी ते आपल्या मतदारसंघापर्यंत जातं. कारण का ज्या लोकांचा प्रतिनिधी म्हणून आपण जातो तिकडे त्यांचे प्रश्न आपल्याला मांडावे शेवटी, आणि त्यांच्याचमुळे आपण दिल्लीला गेलो. त्यामुळे हे कुठल्याही खासदाराला विसरून चालणार नाही आणि ते बरोबरच आहे की आपल्या मतदारसंघाचे प्रश्न आपण पहिले मांडले पाहिजे. पण हे करत असताना राज्यसभेत
मोठा कुठल्याही मतदारसंघात नाही तर राज्याच्या वतीने आपण प्रश्न मांडतो. त्यामुळे तिथे भाषण करणं थोडंसं सोपं असतं किंवा जास्ती अभ्यासपूर्ण होतं, कारण का कुठल्याच मतदारसंघाबद्दल असं फोकस्ड आपण बोलत नाही. आणि अजूनही आधीपेक्षा कमी जास्त होतात, पण डिबेट राज्यसभेत लोकसभेपेक्षा चांगली होतात हे मला मान्यच करायला पाहिजे. राजकारणात येताना किंवा खासदार होताना तुम्हाला असं वाटलं होतं का की अगोदरचं जे सामाजिक काम आहे त्यातले जे असंख्य प्रश्न तुम्हाला भेडसावत होते आणि सरकार च्या जवळ असलं किंवा सरकारी पक्ष जो आहे त्याच्यामध्ये असणं म्हणजे कुटुंब म्हणून तुम्ही असणं, यामुळे पण तुम्हाला एक फायदा मिळत नव्हता, जे धडका माराव्या लागायच्या, तुम्हाला लढावं लागायचं, तुम्हाला सुद्धा तो लढा अटळ झाला होता. तुम्हाला असं तेव्हा वाटलं होतं की आपण निवडून गेलो किंवा म्हणजे अपर हाऊस मध्ये पहिले गेलात तुम्ही, खासदार झालो की प्रश्न सोडायला मदत होईल असं वाटलं होतं का? आणि अगोदरचं खासदारपद आणि आता निवडून आल्यावर खासदारपद हे पाहिल्यावर तुम्हाला प्रश्न सोडवायला खरोखर एवढं सोपं होतं का? सत्ता असली काही प्रमाणात का होईना ही प्रश्न सोडवणं, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून जे प्रश्न आहेत ते सोडवणं सोपं होतं का? आणि दुसरा त्याचा भाग असा की तुमच्या कार्यकर्त्यांच्या तुमच्याकडनं प्रचंड अपेक्षा वाढतात. आता ताई गेल्या दिल्लीला, आता सगळे प्रश्न सुटकीसरशी सुटतील असं पण त्यांना वाटायला लागतं का? आणि त्याचंही तुमच्या मनावर दडपण येतं का? नाही, खरं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे सगळे प्रश्न असे सुटत नाहीत, भाषणातून जरूर सुटतात. आणि मला वाटतं हाच बदल हळूहळू आपण आणायचा पाहिजे. शेवटी 5 वर्ष आली की लोकांच्यात, जे राजन खान स्वतः आधी बोलले की असं झालेलं आहे की सत्तेवर आल्यावर आम्ही हे तुमच्यासाठी करू, येऊन तेवढं हे करणं इच्छा सगळ्यांचीच असते, आमची असते, आमच्या आधीचे जे सहकारी असतील, आमदार असतील, खासदार असतील त्यांच्याही होत्या, पण ते इम्प्लिमेंट करणं तेवढं सोपं नसतं. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. सर्व शिक्षा अभियान केंद्र सरकारने पॉलिसी केली, अत्यंत सुंदर पॉलिसी आहे, त्याच्यात कुठलाच फ्लॉ नाही आहे, पैशाची कमतरता नाही आहे, सुविधांची कमतरता नाही आहे, पण ते प्रत्येक राज्याकडे येऊन, प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जाऊन, पंचायत समिती गावात जाऊन तो कसा इम्प्लिमेंट होतो याची जबाबदारी केंद्र शासन प्रत्येकावर देत जाते. आणि खरं तर आजच एका ठिकाणी मी सांगत होते की पंचायत राज आल्यापासून खरी सगळी ताकद पंचायत आणि जिल्हा परिषदला जास्ती अधिकार आहेत एका आमदार किंवा खासदारापेक्षा, कारण का ते इम्प्लिमेंटिंग सगळे उपक्रम त्यांच्यात होतात. त्याच्यामुळे शेवटी त्यांचा तो निर्णय असतो. म्हणजे मी मगाशी म्हणले तसं की प्रत्येक वर्गात त्यांना माहितच नसतं ही गोष्ट, त्याच्यासाठी ट्रेनिंग आहे. तुम्ही जर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला किंवा एखादा चांगला जर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतला माणूस असेल तो त्याच्या भागात उत्तम काम करतो, कारण का त्याला माहिती असतं कुठली स्कीम आणायची. हिवरे बाजारचं उदाहरण तुम्ही बघा, पोपटराव पवारांनी काय केलं, त्यांनी फक्त अभ्यासपूर्ण अंमलबजावणी केलेली आहे. माझ्या मतदारसंघात बोरकरवाडी म्हणून फार चांगलं गाव आहे, पाण्याचा प्रश्न सुटलाय, विजेचा सोडवतोय, कशामुळे? त्याला सरपंच चांगलं काम करतोय, त्याला आमदाराची मदत होते, हे मान्यच आहे, पण त्याचबरोबर त्यांच्यातून काहीतरी होतं. शाळा शेवटी ही गावकऱ्यांची आहे, ती शासनाची नाही. हे सगळे प्रोग्राम हे शासनच लोकांचं आहे, हा पॉइंट कुठेतरी मिस झाला. याच्यावर आपण येतोय, पण त्याच्या अगोदर मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हवं की तुमच्या कार्यकर्त्यांच्या, तुम्ही अचानक खासदार झाल्यावर अपेक्षा प्रचंड वाढल्या का तुमच्याकडनं की ताई आता चुटकीसरशी सगळे प्रश्न दिल्लीहून सोडवून आणणार, असं एवढं नसेल, पण या मीटरवर कुठेतरी अलीकडे पलीकडे कार्यकर्त्यांना वाटायला लागलं का? खरं तर काम, फीडबॅक, सगळं जे काम होतं ते कार्यकर्तेच जास्त करत असतं, त्यांच्याचमुळे मला फीडबॅक सगळा कळतो. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणजे कार्यकर्ते असतील, तुमचे मतदार असतील, हे एकाच कुटुंबातले आम्ही सगळे असतो. आणि मी नेहमी सांगते की माझ्या केसमध्ये माझ्या आधीचे खासदारांच्या बद्दल हे माहिती आहे सगळ्यांना, पण अनेक ठिकाणी एक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात एक वेगळं अंतर आलंय. लोकप्रतिनिधीचा अर्थच कुठेतरी विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याकरता ज्या योजनांमधल्या लूपहोल्स आहेत ते मांडत राहणं आणि त्यातून बोध घेऊन सत्ताधारी पक्षाने सुधारणा करून जनतेचं जीवन अधिक सुसह्य करणं, हे मूलतः लोकशाहीचा हेतू होता, म्हणजे कल्याणकारी राज्याचा. आता संपूर्ण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणून एक सत्ताधारी वर्ग असा तयार झाला आणि जनता वेगळी आहे आणि सत्ताधारी वेगळे आहे, अशी भावना जनतेमध्ये निर्माण होते. ही भावना मी एक मीडियामध्ये काम करतो किंवा एक सामान्य माणूस म्हणून मला सतत लोकांमध्ये जाणवते. याचा परिणाम स्वाभाविकपणे मतदानावर दिसतो बघा, की मतदान खूप कमी होतं. याचं हेच कारण की कोणालाही दिलं तरी ते सत्ताधारी वर्गाचे भागच आहेत असं लोकांना वाटतं. तुम्हाला याच्यावर काय करावं असं वाटतं, म्हणजे काय करायला पाहिजे? म्हणजे
बऱ्याच जणांना सुचत नाही की याच्यावर उपाय, लोकांच्या मधली ही निराशा घालवायची कशी, ही भावना घालवायची कशी, आणि हे जे म्हटलं जातं ते खोटंही नाहीये, ते परत आणायचं कसं, म्हणजे लोकशाहीचं मूलतत्व शिकवायचं कसं, या दोन्ही गोष्टी कशा करायच्या? मला वाटतं तोच विचार करून हे ऑस्टेरिटी मेजर जे आता तुम्ही सगळे बघताय त्याच्यातलाच हा एक परिणाम, आपण एक चांगला बदल झालेला आपण याला सगळ्यांना दिसतोय. आणि जेवढं अंतर तुम्ही म्हणताय तेवढं दिल्लीत काम करत असताना ते मला वाटत नाही. कारण का दिल्लीत युपी असो आणि एनडी असो, एक चांगल्या वातावरणात अनेक वेळा आम्ही एकत्रपणे काम करत असतो. आणि याचंच उदाहरण म्हणजे 3 वर्षापूर्वी आम्ही एक ग्रुप केलेला आहे कुपोषित मुलांचा. आणि जी भारतात कुठल्याही राज्यात तुम्ही गेला, कितीही ते प्रगतीशील असेल, कुपोषित मुलं सगळीकडे आहेत. तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक पक्षातील सगळे खासदार, आम्ही 20 खासदार आहोत, आणि आम्ही ठरवून केलेलं आहे की 5 एनडीएची राज्य आणि 5 युपीएची राज्य, एकदा युपीएच्या राज्यात जायचं, एकदा एनडीएच्या राज्यात जायचं. आणि तिथला जो स्थानिक खासदार असेल, आमदार असेल, जो कुठल्याही पक्षाचा असू दे, आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आम्ही सगळेच वेगवेगळ्या पक्षातले आहोत आणि कुणाचंही कुपोषणाबद्दल वेगळं मत असूच शकत नाही. त्यामुळे त्याच्यात एकत्रपणे आम्ही गेले 3 वर्ष काम करतो. आणि आमचा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी आपण जातो तिथे 10 पैकी 3, आम्ही काही जादूची कांडी आमच्याकडे नाही, आम्ही हा प्रश्न उद्या सोडवू असंही आमचं म्हणणं आहे, पण आम्हाला प्रयत्न करायचा आहे की 10 पैकी 3 मुलं जरी ह्याच्यातून बाहेर पडली तरी आम्हाला वाटेल आमच्यातून थोडं का होईना फुलला फुलाची पाकळी काम झालं. आणि मला अभिमान वाटतो की हे करत असताना सगळ्यात चांगलं काम ठाण्याची जी जिल्हा परिषद आहे ते करतायत. तुम्ही बघत असाल ह्या वर्षात नेहमी येतात त्या मानाने नंदुरबार, मोखाडा, नंदुरबारचीही केस चांगली आहे आणि मोखाड्यातली पण जेवढी कुपोषित मुलं दरवर्षी जातात त्या मानाने एक थोडा चांगला बदल ठाणे जिल्ह्यात आपल्याला झालेला दिसतोय. मध्य प्रदेशची लोक, उत्तर प्रदेशची लोक ही येऊन ठाण्याचं पॅटर्न बघून गेलेली आहेत. त्यामुळे चांगलं काम होत असतं. अनेक पक्षांमध्ये जरूर टोकाची भूमिका आम्ही घेत असू अनेक वेळा वादांमध्ये, पण फील्डवर काम करत असताना मला वाटतं आम्हाला सगळ्यात एकामेकात एवढं अंतर वाटत नाही आणि द्वेष तर वाटतच नाही. कारण का शेवटी आयडिओलॉजी प्रत्येकाची असते, त्याच्यामुळे तुम्ही एक वाईट माणूस असता किंवा महिला असता असं अजिबात नसतं. तुमचं मत तुमचं आहे, माझं मत माझं. योग्य का नाही काळ ठरवेल, अनुभव सांगेल, पण त्याचबरोबर बेसिक गोष्टी याच्यात कोणाचंच दुमत नाही. इथे अजून एक प्रश्न, तुम्ही त्या म्हणजे आता कुपोषित मुलांचं तुम्ही उदाहरण दिलं, मुलांसाठी तुम्ही काम केलेलं आहे. सर्वसाधारणपणे सत्ता जे असतात त्यांचं मतदानासाठी किंवा मतदार म्हणून उपयुक्तता, युटिलिटी नसणं, असे जे वर्ग आहेत त्यांच्याकडे फारसं लक्ष नसतं. म्हणजे मग ते अर्थसंकल्पामध्ये त्यांना निधी देताना असं किंवा इतर कोणतेही कारण करतात. तुम्ही सातत्याने राजकारणात यायच्या अगोदर त्याच वर्गाबरोबर काम केलेलं आहे ज्यांना मतदानामध्ये काही फार मोठा से नव्हता, पण ते बिचारे एकटे पडले होते की त्यांना काही से नव्हता, ते सबल नव्हते, ते दुर्बल होते. तर आता खासदार झाल्यावर त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सिस्टीममध्ये काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सिस्टीममध्ये कोणत्या प्रकारचे बदल करावेसे वाटतात तुम्हाला? मला वाटतं अनेक बदल करत असताना आम्हाला जी संधी मिळते भाषणं करण्याची, पार्लमेंटमध्ये असेल किंवा कमिटीजमध्ये असतं, आम्हाला कमिटीज देतात. मी नेहमीच शिक्षणाची कमिटी, HRDची कमिटी घेतलेली आहे. एक कन्सल्टेटिव्ह असते आणि एक स्टँडिंग असते. तर मी एक विमेन अँड चाइल्ड आणि हेल्थ घेतली होती, कारण का ज्या फील्डमध्ये काम करतो आपण त्याच कमिटीत राहण्यात गंमत असते. कारण शेवटी कमिटी म्हणजे काय करते, ती पार्लमेंटरी कमिटी अभ्यास करते त्या विषयांचा, किंवा एखादी पॉलिसी एखादा मंत्री करणार असेल तर त्याच्यात काय घालावं काय नसावं पॉलिसीमध्ये, हेही काम स्टँडिंग कमिटी आणि कन्सल्टेटिव्ह कमिटी करत असते. तेव्हा मी अशाच कमिटीज नेहमी घेतलेल्या आहेत. आणि मला वाटतं अनेक वेळा अनेक मंत्री त्यांना आपण जर पत्र लिहिली, फॉलोअप ठेवला. मला छोटंसं उदाहरण देते रेल्वेचंच. आता जे परीक्षेचा बदल झाला ह्याच्यात अनेक जण आम्ही या अक्रॉस पार्टी लाईन आम्ही ह्याच्याबद्दल बोललो, परीक्षा घेतात त्याच्याबद्दल, आणि ममता दिदींनी तो बदल आणलेला आहे. आता होईल इम्प्लिमेंट. त्यामुळे ह्या गोष्टी जोपर्यंत आपण हायलाईट करत नाही, त्याच्यावर चर्चा आणत नाही, फॉलोअप. केरळाचं उदाहरण तुम्हाला देते. केरळाचे अनेक वेळा सगळे खासदार एकत्र होतात अक्रॉस पार्टी लाईन आणि जाऊन लॉबी करत असतात. आणि आपल्याकडे एक लॉबी म्हणजे एक वाईट शब्द आहे. मी लॉबीला वाईट शब्द अजिबात समजत नाही. अमेरिकेत लॉबिंग आणि ऍडव्होकसीच्या इन्स्टिट्यूट्स हेल्दी आहे. कारण जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या राज्यासाठी एखादी गोष्ट महत्वाची आहे, आणि हे ह्या रेल्वे संकल्पात पण झालं, महाराष्ट्रातले सगळे आम्ही जे खासदार होतो हे एकत्र झालो, 2-3 वेळा भेटलो. आमच्या काही मागण्या होत्या ज्या त्यांनी नंतर त्यातल्या 4-5 गोष्टी पूर्ण केल्या ममता दिदींनी. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे पत्र लिहिली, आम्ही जाऊन अनेक जण त्यांच्या बरोबर भेटलो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं दिल्लीत असताना ह्याच्यात एक चांगला बदल, प्रयत्न तर नक्कीच
सगळे करू शकतात. त्याला इम्प्लिमेंट व्हायला थोडासा वेळ लागेल, कारण का सगळ्या गोष्टी एकत्रपणे होऊ शकत नाहीत, कोणीच ते करू शकत नाही रिअलिस्टिकली बोलायचं झालं तर. दुसरा एक प्रश्न तुमचा व्यक्तिगत आयुष्याबद्दल, व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्याबद्दल नाही, परंतु एक खासदार म्हणून निवडून आल्यावर 15 लाख लोकांना उत्तरदायी तुम्ही जेव्हा असता, आणि केवळ तेवढंच नाही, तुम्ही पवार साहेबांची कन्या म्हणून तुमच्याकडनं अजून काही अपेक्षा असतात ज्या तुम्ही टाळू शकत नाही. म्हणजे तुम्ही जरी म्हटलं तोंडाने तरी ते टाळू नाही शकत. त्या राज्याच्या असतात, देशातल्या बऱ्याच भागात नसतात. तर माणसं तुमच्या आयुष्यावर एका पद्धतीने आक्रमण करायला लागतात. म्हणजे छोटी छोटी पण ठीक आहे, त्यांच्या मुद्दाम म्हणून करतात असं नाही. त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती आहे जी आपल्या आयुष्याला बदल घडवू शकेल किंवा नवीन काहीतरी वळण, चांगलं शुभ वळण, शुभंकर वळण देऊ शकेल. तुमचा दिवस मग तुम्ही प्लॅन कसा करता? एक तर 15 लाख मतदार, मुळातच 15 लाख हँडल करणं हेच खूप कठीण. त्यात तुम्ही अख्खे राज्य तुमच्याकडे आशेने बघणार. काही त्याचं कारण आहे, तुम्ही ज्या कुटुंबातनं आलात त्याचं ते कारण आहे, ते तुम्ही टाळू नाही शकत. देशातले अनेक लोक बघणार. तर या वेळेला तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर yahoo.co.in. अच्छा, या असंख्य तक्रारी, असंख्य अर्ज, असंख्य प्रकारच्या गाऱ्हाणी, असंख्य मागण्या आणि समस्या केवळ व्यक्तिगत स्वरूपाच्या नाही, संस्थात्मक, पॉलिसी, धोरणात्मक सुद्धा असू शकतात. या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांच्या या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? म्हणजे एक स्क्रीनिंग करून त्यातल्या प्रायोरिटी प्रमाणे महत्वाच्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? असं मला तरी वाटतं मला पोचतात, कारण मी आठवड्याचे वार ठरवलेले आहेत. दर सोमवारी मी पुण्यात असते. म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही माणसाला मला 11 ते 5 मध्ये अपॉइंटमेंट न घेता भेटता येतं. त्यामुळे तुम्ही कदाचित थोडा वेळ थांबावं लागतं कधी कधी, पण 11 ते 5 मी माझ्या ऑफिसमध्ये दर सोमवारी पार्लमेंट चालू नसताना असते. असं एक छोटासा मेसेज सांगितलेलं कोणी नाही, पण साधारण लोकांना माहिती असतं. बुधवारी मुंबईचं कारण की मंत्री सगळे कॅबिनेट बुधवारी असते, त्याच्यामुळे मंत्र्यांची कामं त्या दिवशी. त्याच्यामुळे बाकीचे कुठलेही दिवस खासदार कुठेही फिरत असते तरी हे 2 दिवस आपले हक्काचे मतदारसंघातले आहेत हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा, आणि खरं 3च महिने झाले, त्याच्यामुळे ते आम्ही हा प्रयोग आता तरी यशस्वी झालेला दिसतोय. खूप लोक मतदारसंघातून सोमवारी येतात पुण्याला किंवा बुधवारी येतात मुंबईला. त्यामुळे त्याचा उपयोग मला तरी वाटतो होतो. आणि प्लस आमदार, खासदार, बाकीचे आमदार आणि बाकीच्या लोकांकडून जे काही पत्र असतील, स्थानिक प्रश्न असतात, ते जर ते सोडवू शकले तर तेही सोडवत असतात. त्याच्यामुळे त्याच्या मदतीने तो बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतो आम्ही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पवार साहेबांच्या बाबतीत लोकसंग्रह, लोकांच्या समस्यांशी थेट असलेला त्याचा संपर्क, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांची जाण, या सगळ्याबद्दल खूप बोललं आणि लिहिलं गेलेलं आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं गेलेलं आहे. त्यांच्या बाजूनेही लिहिलं गेलं, विरुद्धही लिहिलं गेलेलं आहे. पण त्यांना टाळून जाता आलेलं नाही कोणाला, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. या पुण्याईचं वजन जसं एका पद्धतीने थोडं फायदा देतं, थोडं मायलेज देतं, तसं ते दडपण आणणारं सुद्धा आहे की आता यानंतर तुमच्याकडे त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये कायम पाहिलं जाईल, असं तुम्हाला दडपण वाटतं का? नाही, अजिबातच नाही. कारण का ते आहेत, मी आहे एक तर, आणि त्यांच्या पब्लिक लाईफचं दर्पण मला कधीच येत नाही. कारण जेव्हा आम्ही एकत्रपणे पक्षात काम करतो किंवा संसदेत एकत्रपणे काम करतो तेव्हा आमचं कुठलंही रक्ताचं नातं नसतं. ते तिथे ॲग्रिकल्चर मिनिस्टर असतात, मी बारामती मतदारसंघाची खासदार असते. एक प्रोफेशनल नात्याने आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे मला तसं कुठलंच दर्पण येत नाही. अर्थातच बारामती मतदारसंघाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच थोडं येतं, कारण इतक्या वर्षात त्यांनी बांधलेली त्यांची नाती त्या लोकांची ती मला पुढे न्यायची. त्याच्यामुळे ते थोडंसं नक्कीच होतं. कारण बारामती मतदारसंघ हा देशातला 1 नंबरचा मतदारसंघ सगळीकडे, म्हणजे आउटलुक मॅगझिन, इंडिया टुडे यांनी सगळ्यांनी जे रिव्ह्यूज केलेले या गेल्या लोकसभेत त्याच्यात 1 नंबरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्याचा मान टिकवून ठेवण्याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच मला आहे. कारण का बारामतीची एक प्रगत मतदारसंघ म्हणून ओळख आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काम तेवढंच करणं हे तुमच्यावर जबाबदारी नक्कीच आहे. दुसरा एक भाग असा आहे की महाराष्ट्राच्या प्रगतीच्या बाबतीतली काही प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे महाराष्ट्र हे एक अत्यंत प्रगतिशील राज्य होतं. वीज, पाणी आणि शेती याबाबत वेगवेगळे प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा केले गेले आणि देशाने ते नंतर स्वीकारले. असं किती वेळा झालेलं आहे. सहकाराचा प्रयोग असो किंवा अनेक प्रयोग, म्हणजे रोजगार हमी योजना असो
किंवा पाण्यासंदर्भातलं असो, पण आता असं परिस्थिती दिसते आहे की वारंवार बातम्यांमध्ये येतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात बातम्या येतात. दुसरं असं की हमीदर नसल्यामुळे पिकं बदलतो शेतकरी, पिकं बदलतो त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि एक सातत्य म्हणजे शिक्षणाबाबत आपण सुरुवातीला बोललो तसं शेतीच्या बाबतीत सुद्धा धोरणात्मक सातत्य नसल्यामुळे शेतकरी सोडून नंतरचा सगळा म्हणजे ट्रान्सपोर्टवाला, भाजी विकणाऱ्या भैयापर्यंत सगळेजण फायदा किंवा मॉलपर्यंत फायदा उठवतात, पण शेतकरी फायदा उचलत नाही, म्हणजे फायदा मिळत नाही. आणि जिथे दूध आणि शेती याच्याबाबत प्रगत आणि वीज आणि पाणी याबाबत प्रगत राज्य म्हणून जे आपली ताठमान होती ती काहीशी झुकावी अशी परिस्थिती आहे. तुम्हाला भविष्य काळामध्ये हे चित्र बदलायचं असेल तर काय करायला पाहिजे असं वाटतं? मला वाटतं मिनिमम सपोर्ट प्राइस जी गेले 3 वर्षात केंद्र सरकारने दिलेली आहे ती गेल्या 60 वर्षात कधीच दिलेली नाही आहे. म्हणजे कंपॅरिझन म्हणून एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला की इंडिया सरकार असते तेव्हा त्यांनी गहू, बाजरी आणि तांदूळ ह्याच्यासाठी फक्त 50 रुपये वाढवले होते. आमचं सरकार केंद्रात आल्यावर 540 रुपयांनी वाढत झालेली आहे. त्याच्यामुळे मिनिमम सपोर्ट प्राइस, पण महाराष्ट्रात मिनिमम सपोर्ट प्राइसपेक्षा जास्त किंमत नेहमीच दिली जाते. त्यामुळे याचा खरं तर जास्त उपयोग जरूर पंजाब, केरळ जी राज्य आपल्या इतकी प्रगत नाही आहे त्यांना जास्त होतो जरूर. पण शेतीमध्ये इथून पुढे जर आपल्याला प्रगती करायची असेल तर पाण्याचं नियोजन किंवा कमी पाण्यात शेती हाच प्रयोग इथून पुढे होणार आहे. कारण का पाणी जेवढं पाहिजे तेवढं नसणारे लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पाणी हा एक गंभीर विषय आहे. सगळ्यांनाच लक्ष घालून त्याचं नियोजन एक प्लॅनच असला पाहिजे. हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्याबरोबर दुसरे तुम्ही जे प्रश्न विचारले विजेचा अनेक प्रकल्प त्याला उशीर झाल्याचं कारण तो पण शेतकऱ्यांना अफेक्ट करतो, पाणी सगळ्यांनाच पंप affect आणि करतो. नुसतं शेतकऱ्यांना नाही, व्यवसायांना, शाळांना, बिझनेसमॅनला, कंपनीजला, सगळ्यांना. वीज ही महाराष्ट्र 95 सालापर्यंत लोकांना विकायचं बाकीच्या राज्यांना. आज आपल्याला दुसरीकडून घ्यावं लागतं आणि आपले शेजारची राज्य स्वयंपूर्ण झाली. गोवा त्याच्यामुळे 95 ते 2000 सालीपर्यंत गेले त्या 5 वर्षात एकही मेगावॉट वीज तयार केली गेली नाही त्या 5 वर्षात. त्याच्यात कोणी राज्य केलं काय ह्याच्यावर मला टीका करायची नाही, कारण का मी टीका करून काही त्याच्यात बदल होणार नाही आता. पण त्या 5 वर्षात झालं नाही. आमचं राज्य आल्यानंतर अनेक नवीन उपक्रम सुरू झालेले आहेत. पण त्याचबरोबर लँड ॲक्विजिशनमुळे सगळे हे प्रोजेक्ट्स डिले होतात. अलिबागलाच आता 3 प्रोजेक्ट्स चालू आहेत 1500 मेगावॉटचे. तिन्ही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळे खूप उशीर झाला. आणि मला वाटतं लँड ॲक्विजिशन हा अत्यंत गंभीर विषय झालेला आहे. कारण शेवटी शेती ही जगलीच पाहिजे, शेतकरी जगलाच पाहिजे. आणि जी सुपीक जमीन आहे ती कुठल्याही SEZ किंवा एअरपोर्टला देऊ नये हे मला वाटत नाही, ह्याच्यात कोणाचंही दुमत आहे. पण त्याचबरोबर शेवटी बिल्डिंग, हॉस्पिटल, रस्ते, शाळा, पॉवर प्रोजेक्ट ही हवेत तर नाही करू पायाभूत शकत. सुविधा. त्याला कुठेतरी जमीन कुठली ना कुठली आपल्याला घ्यावीच लागणार. इथे सुप्रिया, इथे एक प्रश्न असा उभा राहतो की या तुम्ही ज्या पॉवर प्रोजेक्ट संबंधी आता म्हणालात त्या काय झालं की इंधनाच्या सोयीसाठी किनारा जवळ असणं हे आवश्यक असल्यामुळे कोकणातच अनेक प्रोजेक्ट जे ऊर्जा प्रकल्प येऊ घातले. आणि दुर्दैवाने असं आहे की इकोसिस्टम सर्वात प्रगल्भ जी आहे ती कोकणातच आहे. तर लोकांमध्ये एक आणि निसर्ग तज्ञांमध्ये पण एक भय निर्माण असं झालं की हे पॉवर प्रोजेक्ट नेमके कोकणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आले तर इथला निसर्ग जो आहे म्हणजे जी महाराष्ट्राची फुफ्फुस आहे एका अर्थाने ती नष्ट होईल. आणि वीज काय फक्त महाराष्ट्रामध्ये कोकणातच सगळे प्रकल्प आणायला पाहिजे असं नाही. अनेक जागा जिथे आहेत जिथे एक एक प्रकल्प येऊ शकतो. हे आणणं सोयीचं नाही का, यावरनं मोठा वाद आहे. या संदर्भातलं तुमचं स्वतःचं काय मत? एकीकडे पर्यावरण इकोसिस्टीम आपल्याला इको बॅलन्स टिकवायचा आहे, टुरिझमसाठी तर पर्यावरणाचं रक्षण करायचं सिंधुदुर्ग, रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये, आणि त्याच वेळेला या गडचिरोली पासून मुंबईपर्यंत सगळ्यांना वीज मिळून आपल्याला निर्यात पण करायची, त्या लेवलला पोहोचायचं. काय वाटतं? नाही, हा विषय अत्यंत गंभीर आहे. कारण ह्याचा परिणाम सगळ्यांवरच होतो. म्हणजे हवेवर होतो, पाण्यावर होतो, अन्नधान्यावर होतो. त्यामुळे पर्यावरण हा गंभीर विषय, याच्यात सगळ्यांनी लक्ष घातलंच पाहिजे. आणि कुठलाही पॉवर प्रोजेक्ट एन्व्हायरमेंट क्लिअरन्स शिवाय देताच येत नाही. त्याचं क्लिअरन्स दिल्लीवरनं घ्यावं लागतं. पण ह्याच्यासाठीच डॉक्टर मनमोहन सिंगजींनी 1, 2, 3 अग्रीमेंट केलं. हे न्यूक्लिअर पॉवर ही सगळ्यात स्वच्छ आहे, ग्रीन आहे. त्याच्यासाठी जेवढे जास्त आपण हे न्यूक्लिअर एनर्जी करू तेवढा उपयोग आपल्या सगळ्यांनाच होईल. ती जरूर थोडीशी महाग असली तरी इथून पुढे न्यूक्लिअर एनर्जीमध्येच आपल्याला जास्त काम करायला लागणार आहे. कारण जरी आपण थर्मल तुम्ही म्हणला
कोल बेस्ड जे आपण करतो सगळे, हा कोल येतो कुठून? हा सगळा कोळसा बिहारमधून येतो. बिहारमधून येणारा हा कोळसा 20% ऍश खूप निर्माण करतो, निर्माण 40% करतो हे. आणि मॉलमध्ये भाजी विकते असं वाटावं इतकं वातावरण शहरीकरणामधलं अशेतकरीमय आहे, किंवा शेती संबंधी, किंवा शेतकरी कसा राबतो, किंवा शेतीच्या बद्दलची जी संवेदनशीलता अगोदरच्या पिढीमध्ये दिसायची, की एक छोटीशी गोष्ट आहे. असं म्हणतात की वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू एका तुरुंगात होते. जून आला की वल्लभभाई पटेल खिडकीतनं बाहेर बघत असत. तर चहा पिता पिता दुसऱ्या वर्षी वल्लभभाई पटेलांना नेहरूने विचारलं, बाहेर काय बघतात जून मध्ये? तर म्हणलं, शेती ज्याने केली ना त्याला कळतं की जून आला आणि पावसाकडे बघणं किती महत्वाचं आहे. तर शेवटी शेतीचं धोरण नेहरूंनी ठरवलं, पटेलांनी नाही. त्याचे काही परिणाम भारताच्या राजकारणावर झाले ते सोडू. परंतु मुद्दा असा आहे की या प्रकारची पिढी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येते आहे, जिला शेतकरी या घटकाबद्दल, या एककाबद्दल कोणत्याही प्रकारची संवेदनशीलता नाही. आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये अशा प्रकारे काही शिकवलं जात नाही ज्यामुळे शेतकऱ्याबद्दल संवेदनशीलता वाटावी. आणि आपण जगतो, खातो, पितो, श्वास घेतो तो केवळ शेतकऱ्यामुळे. हा तिढा सोडवायचा कसा, हा प्रश्न मला सुद्धा स्वतःला मनाला अनेकदा छळत असतो. मी माझ्या मुलीला जेव्हा सांगतो किंवा शेतकरी असं काम करतो, म्हणजे असं मी स्वतः शेती बघितलेली, केलेली, आमची शेती आहे, त्यामुळे हे जे समजावणं आहे ते त्यातून जाणं नव्हे, हा जो तिढा आहे तो कसा सोडवायचा? मला वाटतं ह्याच्यासाठी ॲग्रो टुरिझमचे खूप नवीन प्रयोग अनेक ठिकाणी होतात. वेल्हा तालुका, जे तो माझ्याच मतदारसंघात आहे, तिथे आम्ही खूप शाळांबरोबर टायअप करून प्रयत्न करतोय की ॲग्रो टुरिझम तो खूप मागासलेला भाग आहे. आता हा नवीन बारामती मतदारसंघाला जोडला गेलेला आहे आणि पुण्यापासून 1.5 तासावरच, 1 तासावरच, खरं 1.5 पण नाही. आणि तिथे अजूनही कुठल्याच सुविधा नाही आहेत ज्या असल्या पाहिजेत पुण्याच्या 1 तास जवळ असून. याचं कारण की तिथले लोक, तुम्ही याला आश्चर्य वाटेल पण वेल्ह्यात धरणं आहेत. अनेक तिथली लोक, तुम्ही गेलात तिथे तर एक 14 वर्षातली आतली मुलं असतात, नाही तर रिटायर्ड लोक असतात. तो मधला जो एज ग्रुप आहे तो सगळा व्यवसायासाठी पुणे, मुंबई कुठेही मायग्रेट झालेला आहे, शहरांमध्ये असतो. कारण का तिथे दुसरी साधनच नाही आहेत. जे कोणी करतात थोडी शेती, आणि शेवटी कुटुंब जशी वाढत जातात, 2 मुलं झाली की 1.5-2 एकर शेती करणं परवडत नाही. मग एक मुलगा घरी राहतो, दुसरा मुलगा शहरात काम करायला जातो. आणि हे शिक्षणातूनच होऊ शकतं. आणि अनेक शाळांमध्ये मी आता बघते पर्यावरणाची चर्चा खूप व्हायला लागली. आणि मीडियामध्ये पण, मला आठवत नाही शेतीवर जेवढी चर्चा आधी व्हायची तेवढी आता होते. अन्नधान्याच्या प्रश्नाबद्दल थोडीफार होईना एक चर्चा होते. त्यामुळे हा बदल हळूहळू आपल्यालाच सगळ्यांना आणावा लागणार आहे. ते शिक्षणातून आणलाच पाहिजे. मला आठवतं मी SSC शाळेत होते तेव्हा आम्ही चार्ट्स करायचो, ज्वारी बाजरी कशी दिसते, ती कुठे पिकते, याचा सगळा ग्राफ आणि चित्र असायचं. त्याच्यामुळे ह्याच्यातून संवेदना त्यांना नक्कीच कळणार नाही, कारण शेवटी शहरातली मुलं आहेत, ती डिस्पॅरिटी नक्कीच राहील. त्यांना जोपर्यंत आपण गावात नेत नाही, ते पण पॉलिसी मेकर होणार पुढे आणि ते शेतकऱ्यांच्या बद्दल धोरण ठरवणार. हा त्यातला धोका मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला विचारलं. नाही, असं काही नाही. प्रत्येक जण जो पॉलिसी मेकर होतो त्याला सगळ्याच ज्ञान असतं असंही नाही. त्याच्यामुळे एक्सपर्ट्स असतात, सेक्रेटरीज असतात, त्याचं एक व्यवस्थित नियोजन असतं. मला चिंता वाटत नाही. जरूर चांगले लोक त्याच्यात काम करावे. आता उदाहरण द्यायचं तर कपिल सिब्बलजी, राईट मॅन फॉर द जॉब. शेवटी पंतप्रधानांनी एक अत्यंत उत्तम टीम करे म्हणून ते पंतप्रधान आहेत. कारण का त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जो माणूस त्या जबाबदारीला सक्षम आहे तसं नियोजन या सरकारमध्ये केलेलं आहे. त्यामुळे तसंच जर काम होत राहिलं तर मला वाटत नाही की कुठलाही भाग असा वेगळा ठेवला जाईल. तुम्ही अनेक पातळ्यावर काम केलेलं आहे, सामाजिक पातळीवर केलेलं आहे, अगदी ज्यांचा अंत्योदय केला पाहिजे अशा लेवलला पण केलेलं आहे, आणि अतिशय उच्चभ्रू अशा समाजात सुद्धा तुम्ही वावरलेला आहात. त्यांच्याही समस्या पाहिलेल्या, आणि आता खासदार म्हणून तुम्ही एका मतदारसंघाला रिप्रेझेंट करता. अपर हाऊसमध्ये अगोदर पण होता. या सगळ्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समस्या जेव्हा आपण मांडतो त्या, तुम्ही जसं सांगितलं की काही योजना फार सुंदर असतात, त्याच्यामध्ये जराही लूपहोल नसतं, पण ती अंमलबजावणीच्या पातळीवर अयशस्वी ठरते. इथे ग्लोबलायझेशन नंतर अनेक गोष्टी बदलल्या, परंतु आपला प्रशासनिक ढाचा जो आहे, ब्युरोक्रेसी जी आहे, म्हणजे UPSC मधनं पास होऊन येणारी वेगवेगळ्या शाखांमधले जे अधिकारी आहेत तरुण, तो ढाचा आपण कित्येक वर्षात, 60 वर्षात बदलला नाही.
थोडे थोडे बदल केले त्याच्यात, मसुरीच्या ट्रेनिंगमध्ये वगैरे थोडे बदल केले, घोडेबिडे गेले आले, म्हणजे या सगळ्या छोटे छोटे बदल आहेत. परंतु मूलभूत जे बदल व्हायला हवे होते, की एवढा मोठा बदल जो आपण जगाला सामोरं जाताना केला, किंवा जग युनिपोलर झालं, जे अमेरिका आणि रशिया जे अमेरिका केंद्रीय झालं, तेव्हा जो प्रशासनिक ढाचा बदलला नाही, त्यांचा आउटलुक म्हणजे त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही. आणि त्यामुळे तुमच्यासारख्या वेगवान डायनॅमिक तरुण अशा प्रकारच्या राजकारण्यांनी काही योजना आखली आणि ती लोकांपर्यंत न्यायची ठरवली, तर तो शेवटचा माणूस आहे, त्याच्यापर्यंत पोहोचेल की नाही याची शेवटच्या क्षणापर्यंत भीती ही मधली जी ब्युरोक्रेसी आहे ती आणते, असं तुम्हाला वाटतं का? काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात, का पूर्णपणे? नाही, मिक्स्ड बॅग. म्हणजे जसे चांगले डॉक्टर असतात, वाईटही डॉक्टर असतात, चांगले राजकारणी असतात, वाईट असतात, तसं ब्युरोक्रेसी. तुम्हाला स्वाईन फ्लूचं उदाहरण देते. पुण्यामध्ये अत्यंत जे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, सीओ आहेत, यांनी गेल्या ह्या क्रायसिस मोमेंटमध्ये 24 तास काम केलेलं आहे स्वाईन फ्लूसाठी. आणि हे ब्युरोक्रेसीतलेच लोक आहेत, त्यांचे तुम्ही बॅकग्राऊंड बघितले गेले 20-25 वर्षातले. त्यांनी जिथे जिथे ते कलेक्टर होते तिथे चांगलं काम करून दाखवलं. त्याच्या ब्युरोक्रेटिक सिस्टममध्ये अनेक अशीही लोक आहेत ज्यांना चांगलं काम करायचंच आहे. आणि मला सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे सगळ्यात त्रास जो होतो तो हा ट्रान्सफर्समध्ये ह्या सगळ्या सेक्टरला होतो. आणि मला कौतुक वाटतं की पी चिदंबरमनी परवा जे भाषण केलं रिफॉर्म्समध्ये, त्याच्यात त्यांनी सांगितलं पोलिसांना फुटबॉल म्हणून वापरू नका. हेच मी तुम्हाला म्हणते, तर प्राईम मिनिस्टरनी टीम अशी केलेली आहे की त्याच्यात प्रत्येक तज्ज्ञ, त्याच्यामुळे तुम्हाला एवढी चिंता, जर डॉक्टर मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान सातत्याने मिळत राहिला तर या देशाचं भलंच होणार. पंतप्रधानांच्या बद्दल आपण बोललो, आपण महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही आघाडी, म्हणजे तुम्ही, आता मी पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारणं ऑब्व्हियस आहे, तर तुम्ही त्यापासून वेगळं करू शकत नाही आता स्वतःला. नाही, मला इच्छा पण नाही करायची. एकेकाळी तुम्ही लढत असा तेव्हा तेव्हा मी खासदार नव्हते, माझ्या कुठल्याच पक्षाची मी. तर 10 वर्ष आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आधी विलासराव देशमुख होते, मग सुशीलकुमार शिंदे आले, मग पुन्हा विलासराव देशमुख आले, मग आता अशोक चव्हाण आले. तुम्ही टीम लीडर म्हणून या लिडरशिप बाबत पूर्णतः समाधानी आहात का? महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर एक तरुण नेत्या म्हणून, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, एक तटस्थपणे पाहणाऱ्या नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही समाधानी आहात का? का तुम्हाला असं वाटतं की याहून चांगलं काही नेतृत्व देता आलं असतं? कारण तुमच्या घराण्याला परंपरा आहे मुख्यमंत्री पदाची, साहेब 4 वेळा झालेले आहे. आणि हे 3 अत्यंत सक्षमच नेतृत्व काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला दिलेलं आहे. त्या तिघांनाही खूप अनुभव आहे, अनेक वर्ष त्यांनी सहकार्य काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही, प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते, गव्हर्नन्स स्टाईल वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाचे अनेक वेगळे चांगले चांगले गुण तिन्ही नावं जी घेतली तुम्ही त्याच्यात आहे. आणि मला वाटतं शेवटी सगळे प्रश्न एक मुख्यमंत्री सोडू शकतो. मुंबईमध्ये पण बकालपणा आलेला आहे, त्याच्यात ऍस्थेटिक, सौंदर्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, रचनाशास्त्र याचा कशाचा कशाला मेळ नाही. मुंबईमध्ये निदान ट्रान्सपोर्ट सिस्टीम चांगली आहे, पुण्यामध्ये तीही वाईट आहे. या प्रकारच्या सर्व मेट्रो सिटीज ज्या महाराष्ट्रातल्या त्याच्या बकालीकरणाची समस्या भेडसावते. याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारा परप्रांतीय मजूर किंवा धनिक किंवा बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं, यावर आंदोलनं झालेली आहेत, यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं मतप्रदर्शन केलेलं आहे. तुम्हाला स्वतःला केवळ परप्रांतीय हा मुद्दा नाही धरायचा, मला बकालीकरण आणि विद्रुपीकरण जे शहरांचं होतं आहे आणि त्यांचं स्वतःचं म्हणून एक डौल आहे, तो जातो आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक तर त्याला जबाबदार फक्त बाकीच्या राज्यातले लोक आपणही आहोत. कारण का मला वाटत नाही की जो कचरा रस्त्यावर दिसतो तो फक्त कोणी पुणेकर करत नाही, पुण्याच्या बाहेरून येणारे करतात. मला वाटतं ते योग्य होणार नाही म्हणणं. कारण का मी स्वतः सकाळी चालायला जाते तेव्हा PMC असू दे किंवा मुंबई महानगरपालिका असते, हे स्वच्छपणे झाडत असतात, स्वच्छ असते. जेव्हा मी 1 तासाने पुन्हा त्याच रस्त्याने चालते तेव्हा त्या रस्त्यावर घाण असते. ती कोण करतं? ती माझ्यासारख्याच कुठल्या तरी आईची 2 मुलं असतात जे ग्लुकोजचं बिस्किट खाऊन कचरा तिकडेच टाकतात. तेही जबाबदार आहेत. पण हीच मुलं सिंगापूरला गेल्यावर नीट वागतात, कारण का तिथे सिस्टम असते अशी. त्याच्यामुळे शिस्त ही आपल्यातच कुठेतरी कमी. कुठलंही भारतीय घर तुम्ही बघा, घरं नेहमी स्वच्छ असतात. चाळ, बिल्डिंग, गल्ली घाण असली तरी घरं सगळ्यांची स्वच्छ असतात. त्यामुळे आपण आपल्या गावावर कोणी प्रेमच करत नाही.
आपल्याला असं वाटत नाही की हे शहर आपलं आहे ते चांगलं, आपण चर्चेसाठी बोलतो, पण त्या गावासाठी आपण काय करतो? थुंकणं आपण बंद करणार आहोत का? आणि याच्यात कुठलाही महाराष्ट्रातला माणूस, तर माझ्या मतदारसंघात तुम्ही म्हणू शकणार नाही की पुण्यात येणारे लोक, कुठले पुण्यातले लोक थुंकत नाही आम्ही मुंबईवरनं येणारे किंवा आम्ही बारामतीवरनं येणारेच थुंकतो, असं नसतं. त्याच्यामुळे त्या शहरावर तुम्ही स्वतः प्रेम केलं पाहिजे की शेवटी आपलं गाव आहे, ही एक. आणि प्रशासनानेही जोपर्यंत प्लॅन, जो आपला प्रत्येक गावाचा प्लॅन असला पाहिजे, त्या प्लॅनची अंमलबजावणी झालीच पाहिजे. इलिगल कन्स्ट्रक्शन्स असतात, झोपडपट्ट्या असतात, ह्याच्यावर आपण इथून पुढे काम केलं पाहिजे, कारण का आपल्याला पर्यावरणाचा समतोलही याच्यातून कुठेतरी नष्ट होतो. हे बोलत असताना तुम्हाला असं म्हणायचंय की मला असं वाटलं की आधुनिक जगाने, म्हणजे जे पाश्चात्य जगामध्ये आपण जे सुंदर पाहतो, किंवा आपण ऑस्ट्रियाला वगैरे जाऊन आल्यावर विमानतळावर उतरतानाच दुःख व्हायला लागतं, त्याचं कारण आपला देश आला म्हणून दुःख होत नाही, ती झोपडीपट्टी आणि तो बकालपणा पाहून दुःख होतं. आपले एअरपोर्ट आता सुधारले, हा सुधारले, पण तरी एक जे ऑस्ट्रियाचं जे फिलिंग घेऊन येतो, किंवा कुठच्याही चांगल्या आधुनिक देशाचं, किंवा ऑटोबॉन्स पाहिलं जर्मनीतलं की, तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडे अशा प्रकारचा जागरूकता, अशा प्रकारचा जो शहाणपणा, विजडम जो आहे, तोच मुळात चेतवण्याची गरज आहे, आणि राजकीय पक्ष हे त्याचं माध्यम ठरू शकतं का, असं मला विचारायचं. जरूर जरूर राजकीय पक्ष माध्यम करू शकतं, पण हे बोलणं फार सोपं असतं. आयडियलिस्टिक गोष्टी फार असतात, आम्हालाही खूप गोष्टी बदलायची इच्छा असते, पण शेवटी त्या सिस्टममध्ये राहून ते काम करणं तेवढं सोपं नसतं. आता बुलडोजर फिरवा सांगणं फार सोपं असतं, पण तिथल्या जी महिला असते, तिची मुलं रडत असतात, त्याची तळमळ, तिची जबाबदारी, अनेक गोष्टी. माझ्याकडे कालच पत्र आलंय, माझ्याच मतदारसंघातला एक स्वातंत्र्य सैनिक आहे. आता त्याला त्या बिल्डरने ती जागा विकली, त्याला माहिती नव्हतं ते इलिगल आहे. आता त्याच्या तिथे बुलडोजर गेलेला आहे, त्याला नोटीस आलेली आहे. कोणाची चूक? मग तुम्ही ते लिगल करणार का? त्या स्वातंत्र्य सैनिकाची काय चूक? तर ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, की जर बुलडोजर फिरवला तर ते बरोबर होईल, पुस्तकाप्रमाणे हे केलंच पाहिजे, पण शेवटी ज्या माणसांनी 50 वर्ष आपल्या देशासाठी दिलेली आहेत, त्याच्या घरावर तुम्ही बुलडोजर त्याची काही चूक नसताना फिरवणार का? आता इथे या संदर्भातलं दुसरी बाजू एक आपण घेऊ, की आता वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 4 पक्ष आहेत, 4 प्रमुख पक्ष आहेत, आणि आता एक 5वा उदयाला आलेला आहे. परंतु एक पक्ष दुसऱ्या पक्षापेक्षा भ्रष्टाचाराच्या बाबतीत वेगळा नाही, असं स्पष्ट चित्र दिसतं. की हे पक्ष सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून पाहण्यापेक्षा एक सत्ताधारी वर्ग म्हणून पाहणं आता सोयीचं झालेलं आहे. इतका भ्रष्टाचार झालेला आहे, आणि हे कोणी आता अमान्य सुद्धा करत नाही. म्हणजे इतकं सुद्धा नाही की कोणाला राग येत नाही की हा पक्ष, सगळे पक्ष भ्रष्टाचारी झालेत, किंवा राजकीय आपली परंपरा जी आहे ती आपण विसरलेलो आहोत. म्हणजे यशवंतराव चव्हाणांची पत्र मी त्या दिवशी वाचत होतो, तर ते नानासाहेब कुंट्यांकडे जेवायला जातात, कारण त्यांच्याकडे पैसे नसतात आमदार असताना, असं त्यांनी वेणुताईंना पत्र लिहिलं. वाचून मला आश्चर्य वाटलं की अरे हे कसं शक्य आहे. आज तर कोणी दाखवलं पत्र तरी ते म्हणतील हे बनावट पत्र आहे म्हणून. तर या प्रकारचा भ्रष्टाचार आपल्याकडे झालेला, की काल नगरसेवक झालेला मनुष्य 2 वर्षात प्रॅडो, लँड क्रुझर अचानक त्याच्याकडे यायला लागतं, आणि त्याचा व्यवसाय काय याचा काहीच पत्ता नसतो कोणाला. बरं, त्याच्यावर तरी धाड पडते. अशा प्रकारे कोणत्या पक्षाचं नाही, सर्व पक्षांच्या बाबतीत हे होतं. नवीन पक्ष स्थापन झाले तरी ते त्याच पक्षांचं, म्हणजे ओळखीचा चोर बरा असे अनोळखी नवीन चोर निर्माण होतात. तर या समस्येला जोपर्यंत आपण आळा घालू शकत नाही, तेव्हा मगाशी तुम्ही जे म्हणाला की वर आखलेली योजना शेवटपर्यंत पोहोचण्याकरता सगळ्यात मोठी जी अडवणूक करणारी यंत्रणा जी आहे ती भ्रष्टाचाराची सुद्धा आहे. राजीव गांधींनी सुद्धा त्यांच्या हयातीत म्हटलं होतं की जेव्हा वरनं रुपया निघतो तेव्हा 5 पैसेपर्यंत खाली पोहोचतात. तर ते हे भ्रष्टाचाराचं काय करायचं? म्हणजे आता मीडियापासून ते राजकारण्यांपासून ते शहाण्या माणसांपर्यंत सर्वजण यापुढे हतबल झालेले आहेत. तर कसं करावं? म्हणजे मला वाटतं याची सुरुवात वरूनच व्हायला पाहिजे एक तर, आणि दुसरं, ज्या दिवशी तुम्ही ठामपणे देणं बंद कराल तेव्हा ते मागणं अशक्य होईल त्याला, एक. दुसरं, असेच लोक निवडून द्या जे योग्य असतील. आता मध्ये मुंबईमध्ये हा प्रयोग झाला, अनेक प्रायव्हेट लोक जे चांगले बँकर्स आहेत असे निवडणुकीला उभे राहिले, त्यांची डिपॉझिटही गेली, आणि एवढा मोठा प्रश्न मुंबईत झाला होता, लोकांमध्ये खूप राग होता, तरी त्या महिलेला 10,000 मतच पडली. याचा काय म्हणायचं आपण? आणि दर 5 वर्षांनी हा अधिकार लोकांना आहेच निवडून द्यायचा. त्यामुळे हा बदल आपणच सगळे बदलू शकतो.
संसदांमध्ये गेल्यावर म्हणजे संसदेमध्ये गेल्यावर जे चित्र आहे त्याच्यात तुम्ही इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्यातनं गेलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तुम्ही कुठे ठेवता, म्हणजे काय मीटरमध्ये कसं 1 ते 100 मध्ये कुठे ठेवता? नाही, संसदेत तर खरं अत्यंत चांगलं खेळीमेळीचं वातावरण असतं. महाराष्ट्रातले सगळे खासदार येत असतात. काही पक्षांमध्ये रुलिंग असतं की तुम्हाला रोज यायलाच पाहिजे. आमच्या पक्षामध्ये आमचे नेते चेक करतात कोण आलं, कोण किती वेळ बसलं, कोण किती वेळा बोललं. आणि आम्हाला एक उपयोग त्याचा असा होतो की आम्ही सगळे 9-10 जण आहोत, सगळेच उत्सुक असतो बोलायला. 3 त्यातले मंत्री आहेत, पण उरलेले 5 जण आम्ही आमची वेळ वाटून घेतो. कारण का रोज एक विषय समजून घ्यायला साधारण किती वेळ लागतो? याच्यासाठी ट्रेनिंग असतं. 5 दिवसाचं एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग पार्लमेंट करतं जेव्हा सगळे नवीन लोक निवडून येतात तेव्हा. आणि संसदेत खूप लोक, राज्यसभेत तर खूपच एनकरेज करतात की बोलाच या विषयावर. एखादा तुमचा विषय असेल, त्यांना माहिती आहे तुम्ही फील्डवर काम करत असला तरी. लोकसभेत लोकसंख्या जास्त आहे, 530 लोक आम्ही असतो, त्याच्यामुळे वेळ कमी जरी मिळत असला तरी लोकांना संधी मिळते. आणि दिवसभर जर तुम्ही तिथे बसला एखादं सेशन तर तुम्हाला साधारण लगेच लक्षात येतं की त्याचं वर्किंग काय. आणि सिनियर लिडरशिप जी असते नॉर्मली ते सगळे ज्युनियर नवीन जे आलेले असतात त्यांना मदत करत असतात. एखादा पॉईंट अभ्यासाचा आणि उत्तम लायब्ररी आहे पार्लमेंट. तेच मी तुम्हाला पुढचं विचारणार होतो की त्याचा वापर हल्ली होतो का? खूपच होतो. कारण का ते पार्लमेंटमध्ये जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा जबाबदारीनेच बोलावं लागतं. कारण का तिथे असंख्य असे लोक असतात ज्यांना तुमच्यापेक्षा 100% जास्त माहिती असते, नॉलेज असतो, अनुभव असतो. त्याच्यामुळे तिथे बोलत असताना अभ्यासपूर्वकच बोलावं लागतं. एक सगळ्यात महत्वाची हल्ली चिंतेची बाब उभी राहिलेली आहे ती म्हणजे मतदानाचं जे घटणारं प्रमाण आहे ते फार चिंताजनक रीतीने दिसून येते. आणि त्याचं एक महत्वाचं म्हणजे त्याचं सरळ कारण हे आहे की लोक राजकारणाच्या माध्यमातून काही बदल होईल याची आशा सोडू लागलेले आहेत. म्हणजे आता 50-40% मतदान होतं बऱ्याच ठिकाणी, ते अजूनही खाली जाईल अशी तज्ज्ञ भीती व्यक्त करतात. तर या प्रकारची किंवा त्याचा दुसरा भाग म्हणजे त्याचा काउंटर पार्ट म्हणजे राजकीय पक्षांना सभा बोलवताना किंवा गर्दी करण्याकरता नटांना किंवा ज्यांना चेहरा आहे किंवा ज्यांना वेगळ्याच कारणासाठी लोक आकृष्ट होतात ज्यांच्याकडे, त्यांना व्यासपीठावर बोलवावं लागतं. याचा अर्थ विश्वासार्हता राजकीय माणसाची कमी होत चाललेली आहे. हे मतदानाचं घटणारं प्रमाणही दाखवतं आणि त्यांच्यासाठी जमा होणारी कमी होणारी गर्दीही दाखवतं. हे तुम्हाला चिंताजनक वाटतं का? आणि याच्यावर काय उपाय करायला पाहिजे? क्रेडिबिलिटी कशी वाढवली पाहिजे असं वाटतं? एक तरुण नेते आणि पुढे आता तुमच्या 30-40 वर्ष आहेत राजकारणाची, काय वाटतं तुम्हाला? मला नक्कीच हा अत्यंत एक महत्त्वाचा आणि चिंताजनक प्रश्न वाटतो. आणि मी मागच्याच आठवड्यात पुण्यात एका संस्थेत बोलायला गेले होते की मीडियामध्येही जेव्हा आम्ही येतो आम्ही एंटरटेनर्स नाही आहोत, आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. आम्ही अत्यंत एक सिरियस आहे. तुम्ही बघता हेडलाईन्स, एखादी गोष्ट जेव्हा होत असते, तुम्ही आज इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा किंवा तुम्ही प्रिंटमध्ये ब्लॉगमध्ये तुम्ही महत्त्वाचं काय बोलला ते नसते. जी एक हेडलाईन होऊ शकते तेच असतं किंवा हा हे बोलला त्याच्यावर हा हे बोलला. मला वाटतं ही काय एंटरटेनमेंट नाही आहे. आम्ही एक सिरियस जबाबदारीचं काम असतं आमच्या. आणि हेच इमेज आम्ही पुढे नेण्याची गरज आहे की आम्ही एंटरटेनर्स नाही आहोत, आम्ही अत्यंत गंभीर, बॉर्डरिंग ऑन बोरिंग म्हणला तरी चालेल, पण आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. आम्ही इथे तुम्हाला रंगीबिरंगी स्वप्न दाखवायला नाही आलेलो. आम्ही तुम्हाला हे राज्य पुढे कसं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी काय पॉलिसीज झाल्या पाहिजेत, जर काही सिरियस निर्णय घ्यायचे असतील ते कसे घेतले जातील, हे सिरियसलीपणे एक विचारवंतपणे अभ्यासपूर्वक जेव्हा आमच्या सगळ्यांकडून मांडणी होईल तेव्हाच लोक आम्हाला पुन्हा सिरियस. पण त्याच्यात एक प्रश्न असा आहे सुप्रिया की इथे पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये सुद्धा 25 वर्षापूर्वी व्याख्यान मला होत असत. म्हणजे मी त्या व्याख्यानात गेलेलं नाही, वय नव्हतं, पण आता ऐकून माहिती की प्रचंड गर्दी होत असते आणि सिरियस विषयावर वक्ते बोलत असत. लोक त्यातून ज्ञानी होत असत, शहाणे होत असत. तशा प्रकारची वृत्तपत्र पण निघत असत आणि ती लोकानुनय करण्याऐवजी, लोकरंजन करण्याऐवजी लोकप्रबोधन करण्याकडे त्यांचा कल होता. हे सगळं बंद झालं, हे कल्चर नष्ट झालं आणि लोकांनाच आता सिरियल्स हव्या आहेत, नट हवे आहेत आणि मजा काहीतरी करून दाखवा. आता मिमिक्रीचा शो ठेवला तर प्रचंड तुडुंब गर्दी सगळं भरून जाईल अशी परिस्थिती निर्माण होते. पण वसंत व्याख्यानमालेला माणसं म्हणजे वृद्ध माणसं ज्यांना नॉस्टॅल्जिया येतो त्यातून ते तिथे उपस्थित होतात. तर हा पेच कसा सोडवावा? म्हणजे हा मी राजकारणी म्हणून नाही, एक समकालीन व्यक्ती तुम्ही आहात. फक्त माझ्यापेक्षा जास्त जग तुम्ही पाहिलेलं आहे आणि तुमचं अधिक
प्रभुत्व आहे राजकारणावर आणि माणसांच्या वेगवेगळ्या स्तरांवर, म्हणून मला विचार. वाटतं लोकांचे अपेक्षाभंग इतके होतात, त्याच्यामुळे आमच्या फ्रटर्नी, आमच्या सगळ्या राजकारणांवरचा विश्वास लोकांचा गेलेला आहे. त्यामुळे कोणीतरी एखादं भडक भाषण केलं, त्यांना ऐकावं असं वाटलं तर गर्दी होते. त्याचं कन्व्हर्जन मतदान होतं की नाही आपल्याला इलेक्शन नंतरच कळतं. पण लोकांना आता क्विक सोल्युशन्स पाहिजे, लोकांना पेसमध्ये रिझल्ट्स पाहिजे, जे कदाचित काही काही ठिकाणी देणं शक्य असतं, कधी कधी नाही. पण मला वाटतं हा सिरियसनेस एक फेज नक्कीच येईल, ज्याच्यातून लोकांना जर सिरियस माणूस डिलिव्हर करत असला तरी तो चालतो. दरवेळीच ग्लॅमर चालत नाही. मला स्वतः ग्लॅमरबद्दल शून्य अट्रॅक्शन आहे, कारण मला वाटतं की ते त्यांच्या परीने त्यांचं काम करत असतात, त्यांनी करावं. आणि आमचं काम टोटली याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणजे अनेक वेळा पत्रकार मला म्हणतात की तुम्ही कुपोषणात काम करते, हेडलाईन होऊच शकत नाही. कशी होऊ शकत नाही? त्यांचं म्हणणं आहे की वाचकांना नको येते, हाडांना भिजून जाणारं सत्य वाचकांना नको असतं, असं त्यांचं आर्ग्युमेंट असतं. तर हे याच्यावर मला विश्वासच नाही आहे, कारण की शेवटी तुमच्या राज्यात तुमच्या काय चाललंय, आणि जर कुपोषण हा प्रश्न तुमच्या राज्यात असेल हा तुम्हाला माहितीच असला पाहिजे, आणि त्याच्यात आपण सगळ्यांनी मिळून लक्ष घातलंच पाहिजे. पण मला वाटतं हा अविश्वास कदाचित आमच्या कृतीमुळेही झाला असेल, त्याला आम्हीच जबाबदार आहोत. म्हणजे आमच्याबद्दल आता आज कुठल्याही युवकाला असं वाटत नाही की आपण पॉलिटिक्स मध्ये जावं. परवाच एका ठिकाणी मला काही ह्याच्यातले लोक बसले होते बँकेत, आणि त्याच्यात मी एका सिम्पोजियममध्ये गेले होतं, आणि ते म्हणले तुमच्या पक्षांमध्ये कुठलाही पक्ष असू दे असे लोक नाही ज्याच्या जो एखादा कॉर्पोरेट असेल जो आम्हाला आमचा वाटतो की आम्ही त्याच्याशी संध्याकाळी जाऊन गप्पा माराव्या, काही सजेशन्स द्यावे. म्हटलं हा बदल येतोय. आता तुम्ही अनेक ठिकाणी फार चांगले युवक कॉर्पोरेटर्स निवडून आलेले दिसत आहेत, ज्यांची नवीन पिढीबरोबर एक नवीन लिंक आहे, एक नवीन नातं आहे, ज्याच्यात असं नसतं की नेता म्हणजे तो येणार, एक भाषण देणार, निघून जाणार. तर काळ बदलत चाललाय. नेत्यांनी सांगण्यापेक्षा ऐकणं फार गरजेचं फार गरजेचं आहे, कारण का शेवटी लोकांना काय पाहिजे हे आम्हाला कान बंद करून चालणारच नाही. किंवा 5 वर्षांनी मग आम्हाला दिसेल त्याचे निर्णय. तर तुम्ही ऐकलंच नाही तर तुम्हाला लोकांचे प्रश्न समजणार कसे? इथे दुसरा एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणालात त्यातल्या आता विधानसभेच्या निवडणुकीचा काळ चालू आहे, त्यामुळे थेट समोरच आलेला आहे तो. इकडे जो विचार करणारा वर्ग आहे, जो संवेदनशील आहे, जो या समाजामध्ये बदल घडवू इच्छितो, तो तटस्थ राहतोय. तो म्हणतोय नको नको राजकारणात नको, हे तर आपल्यावर अजून एक आरोप करायला माणूस मिळतो, आपण बकरा नको व्हायला, असं दूर राहतो. आणि दुसरीकडे ज्यांना इतर कुठच्याही कामात यश येत नाही अशा झुंडीच्या झुंडी तिकिटासाठी प्रत्येक पक्षाच्या दरवाजासमोर रांगा लागून उभे आहेत, आणि ते इतक्या मार्गाने प्रयत्न करतात. म्हणजे मी मीडियामध्ये काम करणारा माणूस आहे, माझ्या 4 नेत्यांची ओळखी आहेत, तर ज्या पक्षात मिळेल त्या पक्षात ट्राय मारून बघा साहेब, असं पण सांगणारे इतके लोक आहेत. आणि त्या धनिकापासून ते अशा माणूस मी पाहिलेला आहे, साहेब हा 7-12चा उतारा, हे गिराईक, या गिरायकाने घ्यायचा, मी ठरवलेला आहे निवडणूक लढवणार, पैसे तयार आहेत, असं सांगणारी माणसं मी बघितले डोळ्यांनी. तर हे जे चित्र आहे ते अविश्वासार्हता वाढवणाऱ्या माणसांची गर्दी इच्छुक म्हणून होती आहे, आणि विश्वासार्हता वाढवणारी माणसं दूर पळत आहेत राजकारणापासून. हे चित्र तुम्हाला म्हणजे तुमच्यासारख्या संवेदनशील आणि ज्यांनी ग्रासरूट पासून काम केलंय या प्रकारच्या तरुण नेत्यांना पुढे जाऊन आपले सहकारी कोण येणार ही चिंता वाटण्याला लावणार नाहीये का? ऍक्च्युली लोकसभेला जे इलेक्शन झालं याच्यात इतके चांगले लोक निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे मला खात्री आहे की विधानसभेलाही हा बदल आपल्याला झालेला दिसेल. मी मगाशी ज्या बाहुबलींचा उल्लेख केला, यावेळेस सगळे बाहुबली हरले. म्हणजे लोकांना चांगला लोकप्रतिनिधी हवाय, आणि एक संधी ते नक्कीच तुम्हाला द्यायला तयार आहे. याच्यात तर तुम्ही जर पात्र ठरला नाही तर मग तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठेतरी कमी पडला. पण लोकांना आज सुशिक्षित लोक हवेत, आणि मी पुन्हा म्हणते की ही चूक कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडलो की लोकांना एखादा सहकारी चुकला तर त्याला काहीतरी बोलायची, पण शक्य नसतं, कारण का शेवटी आपण लोकांबरोबर काम करत असतो, आपण कुठल्या मशीन बरोबर काम करत नसतो. त्याच्यामुळे एंड रिझल्ट हा काही गॅरंटी नसतो. तुमच्या पिढीमध्ये आता समकालीन असे राजकीय नेतृत्व उदयाला तुमच्या बरोबरच बरेच पक्षातनं येणार, बऱ्याच घराण्यातनं येणार. आता एक राजन सुरुवातीला बोलताना एक म्हणाले होते की घराणं म्हणून परंपरा चालवणं असं बरंच होतं की बऱ्याच ठिकाणी अशीच उमेदवार निवडून येतात की त्यांचे वडील किंवा काका यांना आडनाव आहेत आणि ज्यांनी राजकारणात काम केलेलं आहे. बिनघराण्याचा उमेदवार त्या मानाने कमी येत आहे. पण घराणं म्हणून एकदाच संधी मिळू शकते, दुसऱ्यांदा स्वतःचं कर्तृत्व दाखवायला लागतं, हे राजानं बोलले आणि ते सत्यच आहे.
मला त्या मुद्द्यावर जायचं नाही आता, कारण तो आता आपला मला महत्वाचा विषय आहे. मला मुद्दा जो विचारायचा आहे तो हा की समकालीन तुमच्या जे नेते किंवा नेत्या ज्या काही येऊ पाहतायत त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता. म्हणजे अनेक जण आहेत, मी नावं घेत नाही यार, पण तरी त्यांच्याकडे तुम्ही पाहताना कसं पाहता. जसं की गाळत गाळत गेले आणि शेवटी पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वजा होत होत शेवटी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे असे दोन नेतेच शेवटी गाळणी लागत 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 टिकले, उरले आणि त्यांनी महाराष्ट्रावर जे काही लोकांना आपल्या मागे ठेवलं ते ठेवलं इतके वर्ष सातत्याने. तसं पुढच्या काळामध्ये अनेक नेते उदयाला येतील, अनेक प्रकारचं नेतृत्व उदयाला येईल, वेगवेगळ्या पक्षात नाही, तुमच्या बरोबर ते सत्ता स्पर्धा करेल आणि नॅचरल आहे, ते नैसर्गिक आहे. तुम्ही या सगळ्या सत्ता स्पर्धेच्या राजकारणाकडे कसं पाहता, कारण त्याविना तुम्ही सेवा करू शकत नाही हे माध्यम जर निवडलं तर, कारण पॉवर पॉलिटिक्स इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द पॅकेज. माझे जास्ती संबंध केंद्रातल्या सगळ्या लोकांशी जास्त येतो. माझी उठबस जास्ती केंद्रातल्या सगळ्या युवा पिढीच्या बरोबर जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं एक अत्यंत चांगलं आणि मैत्रीचं नातं आहे. मग ते काँग्रेसमधले युवक असू दे, बीजेपीतले, म्हणजे UP आणि NDA सिम्पलर. आणि माझे त्यांच्याशी सगळ्या, आणि आम्ही अनेक जण वेगवेगळ्या राज्यातून येतो, त्याच्यामुळे डायरेक्ट सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट कॉम्पिटिशन येत नाही. पण महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर मिलिंद आहे, प्रिया आहे, समीर आहे, संजीव नाईक आहे, संजय पाटील, आम्ही सगळे एकत्र खासदार झालेलो आहे, एका वयाचे आहोत सगळे. आणि मला वाटत नाही आम्ही एकामेकाला एक थ्रेट म्हणून बघतो. एखादी कॉम्पिटिशन असेल की तुझा मतदारसंघ माझा मतदारसंघ, आणि आम्ही त्याला हेल्दी समजतो. कारण का एखादा उपक्रम माझ्या मतदारसंघात चांगला चालला असेल तर प्रियाला त्याच्यात इंटरेस्ट असतो. प्रिया, मिलिंद, संजीव, सचिन कोणी चांगलं काम करत असेल तर मला इंटरेस्ट असतो जाऊन. आणि फक्त आपल्या राज्यासाठी बाहेर पण जे डिसेंबरमध्ये बारामती मतदारसंघात बघायला अनेक माझे सगळे सहकारी येणार आहेत, त्यांना बघायचं की 40 वर्ष एक माणूस तिथं निवडून आला, काय त्यांनी तिथे केलंय जे आम्हाला शिकता येईल. पण असं शिकण्यासारखं एकमेकाकडून राज्यांमधून ही खूप संधी मला खासदार म्हणून जायला मिळाली. आणि अजून तरी आम्ही अशा पोझिशनमध्ये आहोत की जिथे नेक टू नेक आमची कॉम्पिटिशन आहे. कदाचित ती पुढे नॅरो होईल तेव्हा, पण आत्ता तरी एका चांगल्या वातावरणात आम्ही काम करतो. आणि आमचे उमेदवारीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे पुढे काय होईल हे काळच ठरवेल. कोण किती कष्ट करतं, कोण लकी आहे, कोण अनलकी आहे, हे काळ ठरवेल. पण आता आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे आणि जरूर त्याच्यातून एक कॉम्पिटेटिव्ह एज, पण हेल्दी कॉम्पिटेटिव्ह एज, कटथ्रोट पर्यंत पोहोचलेलं नाही आम्ही अजून. राष्ट्राबद्दल तुम्ही बोला का, तुम्ही स्वाभाविकपणे तुम्ही खासदार आहात त्यामुळे ते तुम्ही सांगितलं, पण शेवटी रूट जे आहे, तुमची रूट्स महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्र ताब्यात राहणं म्हणजे फॅमिली म्हणून मी तुम्हाला सरळ प्रश्न करतो की महाराष्ट्र जर ताब्यात असेल तर देशामध्ये आपली जी किंमत आहे ती ठरणार. ज्या राज्यातून येतो त्याबाबत हे सत्य आहे. म्हणजे उद्या YSR रेड्डींच्या मुलांनी जर आंध्र प्रदेश ताब्यात ठेवला तर त्याला दिल्लीमध्ये मान आहे, अन्यथा काही उपयोग नाही. तर महाराष्ट्र ताब्यात ठेवण्याकरताची जी पावलं आहेत ती मनामध्ये तुम्ही आता काही प्रमाणात, काही अमूर्त स्वरूपात टाकलेली आहेत का? नाही, अजिबात नाही. कारण मला वाटतं एक तर ज्या पक्षात मी काम करते तिथे खूप चांगले नेते आहेत जे सक्षम आहेत ही जबाबदारी करायला. आणि ती एक पावती आहे की अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष रीतीने पवार कुटुंबीय महाराष्ट्रावर सत्ता गाजवतात. तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला म्हणजे आपण एकदा मुलाखत केली होती तेव्हा तुम्ही म्हणाला होता राजकारणाबद्दल मला फारशी आस्था नाही, मी राजकारणात येणार नाही. नंतर तुम्ही राजकारणात आला. एक दिवस या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं सेवेचं साधन म्हणून, किंवा महाराष्ट्र ज्या प्रमाणावर खाली गेलाय, ज्या पद्धतीने खाली गेलाय, तो पुन्हा त्याच्या स्थानावर आणण्याकरता एक दिवस महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं तुम्हाला कधीच वाटत नाही? कारण का मी स्वतः तिथे बसण्याची गरज नाही. तिथे माझे अनेक सक्षम सहकारी आहेत जे हे काम उत्तमपणे करू. पण इथे मी तुम्हाला थांबवतो. इथे आपल्या देशात अशी परंपरा, आता राहुल गांधी आहेत किंवा कुठच्याही राज्यामध्ये अशी आपली परंपरा आहे की शेवटी डायनेस्टी रूल्स, की तुम्हाला सगळे ज्येष्ठ सहकारी शेवटी तुमचं नाव सुचवतात. अशी एक परंपरा. राहुलचं नाव उद्या सुचवणार, मग कपिल सिब्बल असो, अर्जुन सिंग जरी आले, त्यांचं सर्वात जास्त वय असलं तरी ते सांगताना सांगणार की राहुलजी आप प्रधानमंत्री बनना बहुत जरुरी है.
तर महाराष्ट्रापुरतं पवार कुटुंबियांचं स्थान त्या बाबतीत अबाधित आहे. तर या अर्थाने हा प्रश्न मी तुमच्याकडे सोपवतो. आता तुम्हाला जे द्यायचं ते उत्तर द्या. नाही म्हणजे खरं आहे तेच सांगणार आहे. कारण एक तर पवार साहेबांचा वारसा हा इनडायरेक्टली प्रश्न तुमचा आहे. तर त्यांचा वारसा, त्यांच्या शेअर्सबद्दल, त्यांचं घर कोणाला जाणार अर्थातच मला, कारण का मी एकच मुलगी आहे त्यांना. पण एक लोकप्रतिनिधी जे आज मान किंवा ओळख किंवा सत्ता जी त्यांना मिळाली आहे ती या महाराष्ट्राच्या जनतेने दिलेली आहे. त्यांच्या 40 वर्षाचं ह्या जनतेने दिलेलं प्रेम, त्याच्यामुळे ते दिल्लीवर टिकून राहू शकले. आणि आम्ही ज्यांचा आदर्श मानतो म्हणजे माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा मानसपुत्र म्हणून पवार साहेबांची ओळख केली जाते. त्यांचं कुठलंही रक्ताचं नातं नाही. तरी आज तुम्ही विचारलं तर त्या दोघांचं एक अत्यंत प्रेमाचं आणि सगळेच म्हणतात चव्हाण साहेबांच्या तालमीत वाढलेला हा मुलगा आहे अशी ओळख आहे. त्याच्यामुळे काळच ठरवेल. कारण का माझं म्हणणं आहे जे प्रेम पवार साहेबांना ह्या महाराष्ट्राच्या जनतेने दिलं ते त्यांनी मला द्यावं असा माझा अजिबात आग्रह नाही. पण दिलं तर आवडेल. प्रेम कुणाला नकोय, कारण त्याला लायक तुम्ही असला पाहिजे. कारण का ती एक मोठी जबाबदारी असते. वडिलांची चप्पल घालणं सगळ्यात सोपं आहे, पण त्या मार्गाने चालणं अवघड आहे. त्याला खूप कष्ट असतात. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे की पवारसाहेबांचा वारसदार मी म्हणणार नाही, पण त्यांच्यानंतर त्यांची जागा पक्षामध्ये कोण घ्यावं हे काळच ठरवेल. जो त्यांच्या एवढं काम करू शकेल, ज्याला विजन असेल, मेहनत करायची तयारी असेल आणि महाराष्ट्रच तो माणूस शोधून काढेल याची मला खात्री आहे. एक अजून प्रश्न, तुम्ही स्वतःला नेहमी लो प्रोफाईल ठेवता. भपका, ग्लॅमर याबाबत अनाग्रही असण्याच्या बाबतीत काही वेळेला तुम्ही अतिरेकाकडे पण जाता, असं माझं व्यक्तिगत मत आहे. हे मी मत लेखनात मांडलेलं पण आहे. पण तुम्ही अनाग्रही म्हणजे आग्रही असता की मला या प्रकारच्या कोणत्याही भपक्याची आवश्यकता नाही आणि मी तो करणार नाही. असं असण्याचं काय कारण? माझी मी त्याला जोडतोय, मी त्याला एक जोडतो की काही गोष्टी काळाप्रमाणे बदलून घ्याव्या लागतात. तुम्ही आता नाही, अजिबात नाही. प्रत्येकाची काम करायची पद्धत असते. मी लोकप्रतिनिधी म्हणजे मी काय काम करते हे माझ्या 15 लाख मतदारांना चिंता असणं आणि त्यांनी मला जाब विचारणं हे नक्कीच आहे. आणि मला वाटतं जर 30 मोटरसायकल इलेक्शनच्या वातावरणात आम्ही सगळे करतो, सगळं असतं, पण उरलेली 4 वर्ष आणि 11 महिने हे करण्याची गरज मला भासवत नाही. कारण एक तर कार्यकर्त्यांना त्यांची कामं असतात, ती सोडून त्यांनी माझ्याबरोबर सगळीकडे फिरण्याची गरज मला अजिबात वाटत नाही. आता मोबाईल आहे, एखादा प्रश्न कुठल्या तरी भागातून पटकन आला, त्यांना मला फोन करणं शक्य आहे. माझं अनेक वेळा माझी कामं त्यांच्याकडे असतात, मला त्यांना शोधणं शक्य आहे. एक तर एवढ्या मोटरसायकली घेऊन त्याच्यात इंधन एवढं वाया करते. एकदा मी भाषण करत असते की इको फ्रेंडली व्हा, ग्लोबल वॉर्मिंग करा, डिझेल वाचवा, पेट्रोल वाचवा, आणि मीच अशी फिरले तर मी जे भाषण करते त्याच्यात मला योग्य वाटत नाही. मी ज्या गोष्टी भाषणातून लोकांशी बोलते त्या गोष्टी जोपर्यंत मी स्वतः करत नाही त्या करणं मला योग्य वाटत नाही. टू प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. जेव्हा मी एखादी गोष्ट करते तेव्हाच मी त्या लोकप्रतिनिधींना हक्काने सांगू शकते की मला वाटतं हे आपलं कुठेतरी चुकतं आहे किंवा बरोबर आहे. त्यामुळे मला वाटत नाही. आणि मला वाटतं जशी माझी आई आहे तशी मी आहे. आणि असंख्य महिला मला वाटतं की मला त्या आपल्या वाटतात किंवा मी त्यांना आपली वाटते किंवा माझे सगळे सहकारी आहेत. त्याच्यात भपका न भपका प्रत्येकाची स्टाईल असते काम. मला वाटतं जर सगळ्यांनी एकत्रपणे काम केलं तर महासत्ता होणं अवघड नाही. 2020 पण होणार नाही हे नक्कीच आहे, पण त्याला थोडासा वेळ लागेल. पण ज्या रीतीने आज शिक्षणाकडे लक्ष जात आहे, स्किल्स मिशनकडे लक्ष दिलं जात आहे, याच्यातून महासत्ता होणं हे काय फार अवघड नक्कीच नाही. मी आजच एका ठिकाणी एका कार्यक्रमाला गेले होते इथे याच्या आधी, आणि त्यांनी मला सांगितलं की या देशातले 11 हिरे जर तुम्ही घेतले त्यातले 9 हिरे या भारतात पॉलिश केले जातात. म्हणजे ही सगळी इकॉनॉमी हिऱ्यांची पॉलिशिंगची स्किल्ड लेबर लागतं त्याला, हे आपल्याच देशात आहे. स्किल्ड लेबर अजूनही चायनाच्या मानाने आपल्याकडे खूप आहे. आपलं स्किल्ड लेबर 6-7%, चायनाचं 45% आहे. ह्याच्यात जर आपण लक्ष दिलं तर मला खात्री आहे की हा चांगला बदल आपण घडवून आणू शकू. पण त्याच्यासाठी पॉप्युलेशन कंट्रोलवर आपण जोपर्यंत काही नियंत्रण आणत नाही हे प्रश्न सुटणार नाही आहे.
कारण मला फक्त तुम्ही राज्यातल्या प्रश्न विचारत, मला जिल्हे तालुक्यांमध्ये गावांमध्ये हा प्रश्न दिसतोय माझ्या. या सुंदर मुलाखतीचा शेवट करत आहोत. तुम्ही इथे आलात आणि अक्षर मानवाने मला संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. मला खात्री आहे की ही संपूर्ण मुलाखत जो कोणी पाहिल त्याला निश्चित शांत झोप लागेल की कुणीतरी आहे जो सर्व पद्धतीने म्हणजे डायमेन्शन सगळी जी आहेत, जीवनाचे सर्व आयाम आहेत, बहुआयामी विचार करतो आहे आणि कोणतीतरी अशी नेतृत्व आहे कोणतं तरी जे महाराष्ट्रामध्ये आहे की ज्याने या प्रदेशाचा मला ही संधी दिल्याबद्दल आभार.